अभिवादन। और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन दिया। इस रीति में अपने अपने घर में रहकर इस योग प्लेटफॉर्म में मिल करके प्रभु का नाम ऊंचा करने के लिए कृपा दिया, उसके लिए प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। आणि प्रभूने त्याच्या कृपेने अशा प्रकारे आपल्याला प्रभूच्या उपस्थितीमध्ये एकत्र येऊन जो प्लॅटफॉर्मच्या द्वारे एकत्र येण्याकरता प्रभूने त्याचा अनुग्रह आपल्यावर केला, म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। जैसे अभी पौलुस ने प्रार्थना में याद दिलाया कि आज भारत 75 आजादी का दिन मनाता है, आणि जसं पॉल ब्रदरने प्रार्थनेमध्ये आपल्याला आठवण करून दिली की 75वा स्वातंत्र्य दिवस आज भारत साजरा करत आहे। लेकिन वास्तव में भारत स्वतंत्र है क्या? आणि खरोखर भारत स्वतंत्र आहे का? है ना, मतलब सच्चा स्वतंत्रता देने वाला प्रभु यीशु मसीह है। आणि खरं स्वातंत्र्य देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे। है ना, जब यूहन्ना 8:36 में लिखा है, जब पुत्र तुझे स्वतंत्र करेगा तो सचमुच में स्वतंत्र हो जाएगा। आणि योहान त्याचा 8 अध्याय त्याच्या 36 वचनामध्ये लिहिलं की ज्या वेळेला पुत्र तुम्हाला स्वतंत्र करेल त्या वेळेला तुम्ही खरेखुरे स्वतंत्र व्हाल। मतलब सच्चा स्वतंत्रता, सच्चा आजादी देने वाला प्रभु यीशु मसीह है। आणि खरं स्वातंत्र्य देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे। अगर सारे भारत के लोग प्रभु यीशु मसीह में है तो जरूर आज भारत आजाद है करके अपन बोल सकते हैं। आणि सर्व भारताचे लोक जर आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत तर निश्चितच आपण म्हणू शकतो की आज भारत स्वतंत्र आहे। परंतु मुझे ऐसा लगता है कि विश्वासी लोग भी ये नहीं बोल पा रहे कि मैं स्वतंत्र हूँ। आणि मला तर असं वाटतं विश्वासू लोक सुद्धा हे म्हणू शकत नाही की मी आज स्वतंत्र आहे, क्योंकि कहीं ना कहीं पाप का गुलाम बनते जा रहा है। आणि कुठल्या ना कुठल्या पापाचे ते गुलाम होत चालले आहेत। जब गलातियों 5:1 में लिखा है कि प्रभु ने तुम्हें स्वतंत्रता के लिए स्वतंत्र किया है तो उस स्वतंत्रता में बना रहना। आणि गलातीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की स्वतंत्र होण्याकरता तुला स्वतंत्र केलं आहे, म्हणूनच त्या स्वातंत्र्यामध्ये स्थिर राहा। तो स्थिर कैसे रह सकता? आणि आपण स्थिर कसं राहणार? है ना, यूहन्ना 8:31-32 में लिखा है कि यदि तुम मेरा वचन पर बना रहेगा तो सचमुच में तू स्वतंत्र हो जाएगा। आणि योहान त्याचा 8 अध्याय त्याच्या 31 आणि 32 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की जर तू माझ्या वचनावर स्थिर राहशील तर निश्चितच तू स्वतंत्र राहशील, क्योंकि तभी वो सच्चाई जान पाएगा। आणि त्याच वेळेला तो सत्य जाणू शकेल। और सच्चाई प्रभु यीशु मसीह, आणि सत्य प्रभु येशू ख्रिस्त आहे। इतना सुंदर बात है। किती सुंदर गोष्ट आहे। मैं आप सबको और एक बार जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में मसीह वंदना देता हूँ। आणि पुन्हा एकदा तुम्हाला लवकरात लवकर येणाऱ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये ख्रिस्ती अभिवादन देतो। आज भी प्रभु ने आपके लिए एक संदेश दिया, मैं इसलिए मतलब संदेश की ओर जाने के लिए जल्दी आउटलाइन छोड़ करके विषय पर आता हूँ। आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्रभूने तुम्हाला तुमच्याकरता प्रभूने एक संदेश दिलेला आहे, आपण त्या संदेशाकडे जाऊया। एक बात मैं याद रहना चाहता हूँ, एक गोष्ट मी आठवण करून देऊ इच्छितो। वचन सुनना बहुत अच्छी बात है, वचन ऐकणं खूप चांगली गोष्ट आहे, लेकिन हमें एक निर्णय होना चाहिए कि जो भी वचन मेरी और प्रभू भेजेगा मैं वो वचन मानूंगा। आणि आपल्याला एक निर्णय असला पाहिजे की प्रभू जे काही वचन माझ्याकडे पाठवेल ते वचन मी त्याच्या अनुसार चालेल। बहुत बार क्या होता है कि अपन बहुत हमारी इच्छा से वचन सुन लेते हैं, आणि पुष्कळ वेळा आपण खूप आनंदाने वचन ऐकतो, लेकिन उस वचन में हम बना नहीं रह पाते। आणि त्या वचनामध्ये आपण स्थिर राहत नाही, उस वचन को अपने जीवन में लाने के लिए प्रयास नहीं करते। आणि ते वचन आपल्या जीवनामध्ये आणण्याकरता आपण प्रयत्न करत नाही। आपको मालूम है, जब पहाड़ी उपदेश कंक्लूजन करने के टाइम पर प्रभु यीशु मसीह ने वहां पर एक अच्छा दृष्टांत के बात बता करके कंक्लूजन किया। आणि डोंगरावरच्या प्रवचन झाल्यानंतर त्याच्या शेवटीमध्ये एक सुंदर उदाहरण देऊन त्या ठिकाणी त्याचा अनुमान त्या ठिकाणी सांगितलेला आहे। मत्ती के सुसमाचार 7 अध्याय का 24 से 27 तक का वचनों में, मत्ती त्याचा 7 अध्याय 24 ते 27 वचनामध्ये। तो वहां पर क्या प्रभु बोलता है? आणि त्या ठिकाणी प्रभू काय म्हणतो कि वहां पर 2 मनुष्य है आणि त्या ठिकाणी 2 मनुष्य आहेत और 2 घर है, आणि 2 घर आहे, और दोनों का नेव अलग अलग है। आणि दोघांचा पाया जो आहे तो वेगवेगळा आहे। एक चट्टान पर नेव डाल करके घर बनाया, आणि पहिलं घर जे आहे ते खडकावर पाया टाकून बनवण्यात आलं, एक रेत पर बनाया, आणि दुसरं वाळूवर बनवण्यात आलं। देखिए 2 व्यक्ति है आणि 2 मनुष्य आहेत। अगर मालूम है, आज बहुत से बातों में हम देखते हैं कि मतलब 2 व्यक्ति है तो दोनों काम एकदम अलग अलग दर्जे का होता है। आणि जर 2 वेगवेगळे मनुष्य आहेत तर एकच काम जर त्यांनी केलं तर ते एक काम दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे होईल। अभी हम प्रभु यीशु मसीह ने साफ साफ बोलता है कि जो मेरा वचन सुन करके वैसे ही करता है वह उस बुद्धिमान मनुष्य के समान है जिसने अपने घर को मतलब उसका नेव चट्टान पर डालकर बनाया। आणि मग या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त एकदम स्पष्ट सांगतो की जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचरणात आणतो तो त्या शहाण्या मनुष्यासारखा आहे
की ज्याने आपलं घर खडकावर बांधलं. प्रियो हालेलुया, दूसरा व्यक्ति ने वचन सुना परंतु उस वचन के अनुसार नहीं किया, वो व्यक्ति को प्रभु ने तुलना किया जो व्यक्ति ने अपना घर को रेत पर बनाया. आणि मग दुसरा व्यक्ती आहे की ज्याने आपलं घर जे आहे वाळूवर बनवलं, त्याची अशी तुलना केली कि मला प्रभु का वचन सुन के वो नहीं माना. आणि प्रभूचं वचन ऐकून त्याने पालन केलं नाही. मतलब क्या कि वचन सुनकर के मानने वाला और वचन सुनकर के ना मानने वाला दो ग्रुप है यहाँ. आणि या ठिकाणी दोन ग्रुप आहे, वचन ऐकून पालन करणारा आणि वचन ऐकून पालन न करणारा. तो इसमें दोनों में मेरी अवस्था कहाँ पर है, ये बात हमें सुनने वाला सबको जानना है. आणि या दोघांपैकी माझी अवस्था कुठे आहे हे मला ऐकणाऱ्या प्रत्येकाने पडताळायचं आहे. हम पिछले दिनों में बहुत वचन सुना, आणि मागील दिवसामध्ये आपण खूप वचनं ऐकली, लेकिन वो वचन कहाँ तक हमने अपने जीवन में लाया. आणि ती वचनं कुठपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणली. क्योंकि रोज प्रभु जो वचन हमें दे रहा है हमारा आत्मिक उन्नति के लिए, हमें मसीह के रूप बनने के लिए जरूरतमंद वचन देता है. आणि दररोज प्रभू आपल्याला जी वचनं देत आहे ते आपल्या आत्मिक उन्नती करता आपल्या गरजेची वचनं देत आहे. तो वचन पालन करने में मैं कहाँ तक विजयी होता है. आणि वचन पालन करण्यामध्ये मी कुठपर्यंत विजयी होतो. तो मैं आपको किसी को दोष लगाने के लिए ऐसा नहीं बोला, कोणाला दोष लावण्याकरता मी नाही बोलत आहे, मैं आप सावधान रहने के लिए ये बात बताया. आणि तुम्ही सावध राहण्याकरता मी बोलत आहे. आज भी जब हम प्रभु का वचन सुनने जा रहा है, आणि आजही आपण प्रभूचं वचन ऐकायला जात आहोत. जरूर हमारे दिल में ऐसे एक निर्णय चाहिए कि मैं प्रभु का वचन सुन करके मैं उसको पालन करूंगा. आणि निश्चितच आपल्या हृदयामध्ये हा निर्णय असला पाहिजे की वचन ऐकून मी त्याचं पालन करेल. अगर वो निर्णय के साथ अपन प्रभु का वचन सुन रहे हैं तो वो उस निर्णय को पूरा करने के लिए प्रभु हमारा सहायता करेगा. आणि त्या निर्णयासह जर आपण वचन ऐकत आहोत तो तो निर्णय पूर्ण करण्यामध्ये प्रभु आपल्याला सहाय्य करेल. तो आज थोड़े समय के मनन के लिए अपने एक वचन पढ़ेंगे, इब्रानियों का पत्र 11 अध्याय का 16 वचन. इब्रानियों 11 का 16. इब्रिकराचं पत्र 11 अध्याय आणि त्याचं 16 वचन. पर वे एक उत्तम अर्थात स्वर्गीय देश के अभिलाषी है, इसीलिए परमेश्वर उनका परमेश्वर कहलाने से उनसे नहीं लज्जाता, क्योंकि उसने उनके लिए एक नगर तैयार किया है. प्रेज द लॉर्ड. और एक बार पढ़ेंगे. पर वे एक उत्तम अर्थात स्वर्गीय देश के अभिलाषी है, इसलिए परमेश्वर उनका परमेश्वर कहलाने में उनका परमेश्वर कहलाने में उनसे नहीं लज्जाता. उनसे नहीं लज्जाता. देखिए, मतलब परमेश्वर को ऐसे लोगों के बारे में ये मेरे लोग है करके कहने में आनंद है. आणि अशा लोकांसंबंधाने हे माझे लोक आहे असं म्हणून घेण्याकरता देवाला आनंद आहे. प्रियो, ये कितना खुशी की बात है. आणि प्रियांनो, ही किती आनंदाची गोष्ट आहे ना. प्रभु हमें देख करके ये मेरा जन है या मेरा दास है ऐसे कहेगा तो कितना खुशी की बात है. आणि ही माझी लोक आहे, हा माझा दास आहे असं देवाकडून बोलणं जाणं म्हणजे आपल्याकरता किती आनंदाची गोष्ट आहे. आपको अच्छा लगता है ना. आणि तुम्हाला चांगलं वाटतं ना. आज प्रभु यीशु मसीह मुझको और आपको देख करके ये मेरा दास है, ये मेरा बेटी है, ये मेरा बेटा है ऐसा बोलेगा तो कितना अच्छा लगेगा. आणि आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पाहून हा माझा मुलगा आहे, हा माझी मुलगी आहे असं जर म्हटलं तर किती आनंद वाटतो ना. है ना. मैं देखता हूँ वो ऐसा सबके बारे में प्रभु नहीं बोला, लेकिन कुछ लोगों के बारे में प्रभु ने जरूर बताया है. आणि असं जे आहे ते सगळ्यांसंबंधाने नाही बोललो, पण निश्चितच काही लोकांसंबंधाने प्रभूने म्हटलं आहे. जब आपको मालूम है, जब हमारे इसराइल को अपनी वायदा के देश में ले चलने वाला मूसा जब मर गया, आणि इस्रायलाला वचनदत्त देशामध्ये घेऊन चालणारा मोशे ज्या वेळेला मेला, और उस समय में योशुआ को प्रभु कहता है. आणि त्या वेळेला योशुआला प्रभू असं म्हणतो. योशुआ का किताब उसकी पहला अध्याय का 2 वचन में, आणि योशुआ त्याचा पहिला अध्याय त्याच्या 2 वचनामध्ये, मेरा दास मूसा मर गया है. देखा, मेरा दास मूसा मर गया है. आणि माझा दास मोशे मेला आहे. देखो, एक बात जानना, एक गोष्ट लक्षात ठेवा, मेरा दास, माझा दास. तो मतलब मूसा कौन है? मोशे कोण आहे? मेरा दास है. माझा दास आहे. वो मर गया, तो मेला. मैं नहीं मरा, वो मर गया. मी नाही मेलो, तो मेला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जो मूसा का साथ रह करके मूसा को चलाने वाला मैं जिंदा हूँ, और वो प्रभु मैं तेरे साथ भी रहने वाला है, लेकिन मेरा दास मूसा मर गया है. आणि मोशे सोबत राहून मोशेला घेऊन चालणारा जो परमेश्वर मी आहे तो मी जिवंत आहे, पण मोशे मेला आहे आणि मी आता तुझ्या सोबत राहून तुला घेऊन चालेल. प्रेज द लॉर्ड. कितनी बड़ी बात है. किती मोठी गोष्ट आहे ना. मेरा दास मूसा मर गया.
माझा दास मोशे मेला. है ना, अपने को मतलब वो शब्द में कितना मतलब प्रभु के साथ का उनका कितना गहरा अटूट संबंध है. आणि प्रभू सोबत त्याचे किती अतूट असे संबंध आहे. है ना, जब ये ईयोब का किताब 42 अध्याय का 7 वचन की आखिरी में, ईयोब का किताब में ईयोब 42 अध्याय का 7 वचन का भी पाठ में, योग त्याचा 42 अध्याय त्याच्या 7 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये, यह ऐसे ठीक बात मेरे दास अय्यूब ने मेरे विषय में कही है. मेरा दास ईयोब, माझा सेवक इयोब, मेरा दास ईयोब. माझा सेवक इयोब. प्रियो, हमको ये जानना है कि ईयोब के बारे में प्रभु बोलते हैं कि ईयोब मेरा दास है. आणि योग संबंधाने परमेश्वर असं म्हणतो की तो माझा सेवक आहे. है ना, जब यशायाह नबी किताब 37 अध्याय का 35 वचन में, यशायाह 37 का 35 वचन में, आणि यशा त्याचा 37 अध्याय त्याच्या 35 वचनामध्ये, क्योंकि मैं अपने निमित्त और अपने दास दाऊद के निमित्त, हाँ मतलब मेरा दास, अपना दास बोलेगा तो मेरा दास दावीद, आणि माझा सेवक दावीद. है ना. वो बात अपन दूसरा सामुएल 7 अध्याय का 5 वचन में भी पढ़ता है. दुसरं सामुएल 7 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये सुद्धा आपण हे वाचतो. 7 का, हाँ, जाकर मेरे दास दाऊद से कहो, मेरा दास दावीद से कहो, मेरा दास से कहो. आणि माझ्या सेवकाला जाऊन सांग. मैं ये बोलने का अर्थ क्या प्रियो, मतलब जो व्यक्ति प्रभु में बना रह करके प्रभु की आज्ञाकारिता में, प्रभु का वचन में बना रहने वाले लोगों के बारे में प्रभु स्वर्गीय परमेश्वर गवाही देता है कि वो मेरा दास है. आणि जो कोणी प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालतो त्याच्या संबंधाने परमेश्वर असं म्हणतो की तो माझा सेवक है आहे. ना, ऐसा प्रभु की बात तो मानने वाला लोगों के बारे में प्रभु का वचन यहाँ पर हमने इब्रानियों 11 अध्याय का 16 वचन में पढ़ता है कि मैं उनका परमेश्वर हूं करके कहने के लिए परमेश्वर नहीं ले जाता. आणि मग असे लोक की जे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालतात त्यांच्या संबंधाने हिब्रीकराचं पत्र 11 अध्याय आणि त्याच्या 16 वचनामध्ये परमेश्वर अशा प्रकारे म्हणतो की मी त्यांचा परमेश्वर आहे म्हणून घेण्याकरता मला लाज वाटत नाही. प्रियो, बहुत बड़ी बात. अभी हम आपको सबको मालूम है कि इब्रानियों का पत्र 11 अध्याय बोलेगा तो वो विश्वासियों का मतलब नाम लिखा हुआ विश्वासियों का एक बड़ा लिस्ट है. आणि हिब्रीकराचं पत्र त्याचा 11 अध्याय जो आहे तो विश्वासणाऱ्या लोकांचे सर्व त्या ठिकाणी नावं लिहिलेले आहे. अभी यहाँ पर जब इब्रानियों का पत्र है उसका 11 अध्याय का 4 से 11 तक का वचनों में, आणि हिब्रीकराचं पत्र 11 अध्याय 4 ते 11 वचनापर्यंत, वहां पर हम 7 लोगों के बारे में पढ़ता है. आणि त्या ठिकाणी 7 लोकांसंबंधाने आपण वाचतो. उन लोगों के बारे में बताने के बाद में प्रभु ने यहाँ पर कहा है कि मैं उनका परमेश्वर करके कहने के लिए नहीं ले जाता. आणि त्यांच्या संबंधाने बोलल्यानंतर त्याच्या 16 वचनामध्ये या ठिकाणी देव असं म्हणत आहे की मी त्यांचा देव म्हणून घेण्याकरता मला लाज वाटत नाही. और प्रभु बोलता है कि मैं मेरी ऐसा मेरे लोगों के लिए मैंने क्या किया है. वही मतलब इब्रानियों 11:16 में हमने आखिरी में पढ़ता है कि उनके लिए एक नगर तैयार किया है. आणि या ठिकाणी परमेश्वर असं म्हणतो की मी माझ्या लोकांकरता एक नगर तयार केलेले आहे. कितना सुंदर बात है. किती सुंदर गोष्ट आहे है ना. प्रभु ने तैयार किया हुआ नगर का प्रकाश प्रभु उन लोगों को देते थे. आणि प्रभूने तयार केलेल्या नगराचा जो प्रकाश आहे प्रभू त्यांना देत असे. वही अध्याय का 9-10 वचन में हम अब्राहम इसहाक याकूब का बारे में जब देखता है, आणि हिब्रीकराचं पत्र 11 अध्याय 9, 10 आणि 11 वचनामध्ये याकूब, इसाक आणि अब्राहम, इसाक आणि याकूब यांच्या संबंधाने पाहतो. विश्वासी से उसने प्रतिज्ञा किए हुए देश में, पराये देश में परदेशी की समान रहकर इसाक और याकूब समेत जो उसके साथ उसकी प्रतिज्ञा के वारिस थे तंबू में वास किया, क्योंकि वह उस तीरने वाली नगर के बाट जोता था जिसका रचने वाला और बनाने वाला परमेश्वर है. विश्वास से सारा ने, अभी देखिए यहाँ पर मतलब बहुत अनमोल बात लिखा है. आणि या ठिकाणी खूप अनमोल गोष्ट लिहिली आहे. अब्राहम अपने बेटा इसहाक और पोता याकूब के साथ वायदा के देश में कैसे रहा. आणि अब्राहम जो आहे तो आपला मुलगा इसाक आणि
त्याचा नातू याकोब याच्या सोबत वचनदत्त देशामध्ये कसा राहिला अपने आप को परदेशी कहते हुए वो देश में रहा, आणि आपल्या स्वतःला उपरा समजून तो त्या ठिकाणी राहिला. जबकि प्रभु ने उनके लिए वायदा किया वो देश में रहने पर भी उनका दिल उस देश में नहीं था, उनका दिल उस नगर में था जो प्रभु उनके लिए हमेशा के लिए तैयार किया है. आणि कराराप्रमाणे वचनदत्त देश अब्रामाला दिल्यानंतर सुद्धा त्या वचनदत्त देशामध्ये त्याचं मन लागलं नाही, पण त्याचं मन कुठे लागलेलं होतं, जे परमेश्वर दाखवणारा एक नगर होतं त्या ठिकाणी त्याचं मन लागलेलं होतं. क्योंकि वो लोग तंबुओं में रहने का अर्थ ही हमारे परमानेंट नहीं है, वो परदेशी है, ये बात का एक चिन्ह है. आणि तो तंबूमध्ये राहत होता. तंबूमध्ये राहणं याचा अर्थ काय आहे की ते स्थायी नाहीये, ते कधीही हलवलं जाणार आहे. तो यहाँ पर हम देखते हैं कि मतलब अब्राहम को बुलाट पाए हुए लोगों को उस नगर का बारे में कितना अच्छा दर्शन था. आणि अब्रामाला त्या येणारं ते जे नगर आहे त्याच्या संबंधाने किती चांगल्या प्रकारचं दर्शन होतं. प्रियो, प्रभु ने बुलाया हुआ पवित्र लोगों के प्रति प्रभु एक नगर तैयार किया है. आणि प्रभूने ज्यांना बोलवलेलं आहे त्यांच्यासाठी प्रभूने एक नगर तयार केलेलं आहे. वही इब्रानियों 13 अध्याय का 14 वचन में, आणि इब्रिकराचं पत्र 13 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये, क्योंकि यहाँ हमारा कोई स्थायी नगर नहीं, वरन हम एक आने वाले नगर की खोज में हैं. देखा, मतलब यहाँ पर हमारे लिए कोई स्थायी नगर नहीं है. आणि या ठिकाणी आमच्या करता स्थिर नगर नाहीये. प्रियो, हम लोग इस दुनिया में परदेशी है, आणि या जगामध्ये आपण उपरी आहोत. परंतु प्रभु ने हमारे लिए एक सुंदर नगर तैयार किया. आणि प्रभूने आपल्या करता एक सुंदर नगर तयार केलेलं आहे. वो बातों का अच्छा प्रकाश पा करके ये जीवन बिताना जरूरी बात. आणि या गोष्टीचा चांगला प्रकाश प्राप्त करून हे जीवन जगणं गरजेचं आहे. तो प्रभु किसका परमेश्वर कहलाने के लिए लज्जाता नहीं. आणि प्रभू कोणाचा परमेश्वर म्हणून घेण्याकरता प्रभूला लाज वाटत नाही. वो 16 वचन और एक बार हम पढ़ेंगे. आणि इब्रिकराचं पत्र 11 अध्याय आणि त्याचं 16 वचन पुन्हा एकदा वाचूया. पर वे एक उत्तम अर्थात स्वर्गीय देश के अभिलाषी हैं. देखा, एक उत्तम बोलने का मतलब एक उत्तम और स्वर्गीय बात. अभी नाशमान दुनिया की बातों पर नहीं, एक उत्तम स्वर्गीय बातों पर उनका दिल था. आणि त्यांचं मन जे आहे ते एक चांगलं आणि स्वर्गीय गोष्टीकडे लागलेलं होतं. आज प्रभु में बुलाहट पाने के बाद में अभी भी हमारा दिल कहाँ पर है. आणि प्रभूमध्ये पाचारण प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आपलं हृदय कुठे आहे. उस उत्तम बातों के पीछे है या ये नाशमान बातों के पीछे है. आणि आपण त्या उत्तम गोष्टीच्या पाठीमागे आहोत का या नाशवंत गोष्टीच्या पाठीमागे आहोत. हमें अपने आप को परखना है. आपण स्वतःला पारखायचंय. हमेशा स्वर्गीय बातों को प्राप्त करने का, जीतने की प्रयास में रहना. प्रियो, ये जीवन बहुत छोटा है, उसमें हमें उत्तम बातों को, सबसे उत्तम बातों को हमें जीतना है. आणि नेहमी स्वर्गीय गोष्टी प्राप्त करण्याच्या इच्छेमध्ये राहा. कारण का आपलं हे जे आयुष्य आहे ते खूप क्षणभंगूर आहे, ते क्षणात नष्ट होणार आहे. म्हणूनच या छोट्याशा आयुष्यामध्ये जे उत्तमातलं उत्तम गोष्ट आहे ते प्राप्त करण्याच्या अभिलाषामध्ये राहा. है ना. हम लूका 10:42 में मरियम के बारे में प्रभु ने कहा उसने उत्तम भाव को चुन लिया. उत्तम, वहां पर वो शब्द आया है, उत्तम भाव को चुन लिया. प्रियो, हमारे जीवन में जो उत्तम है, सर्वोत्तम है, ऐसे बातों पर हमारा मन रहना, खोज में रहना, ये हमारा कर्तव्य है. आणि ज्याप्रमाणे लूका समाचार 10 अध्याय आणि त्याच्या 42 वचना संबंधाने मरियम संबंधाने असं सांगण्यात आलं की तिने उत्तम भाग निवडला. आपण सुद्धा आपल्या या आयुष्यामध्ये जे उत्तम आहे, जे सर्वोत्तम आहे त्याची निवड करायची आहे. अभी हमने देखा जब इब्रानियों 11 अध्याय का 4 से 11 तक 7 लोगों का नाम दिया है. आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय 4 ते 7 वचनामध्ये 7 लोकांचं नाव दिलेलं आहे. उसमें सबसे पहले हाबेल का नाम है. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले हाबेलाचं नाव आहे. अब हमारे में हाबेल उस पद का अर्थ है श्वास. आणि हाबेल या शब्दाचा अर्थ आहे श्वास. उसके बाद में आनोक के बारे में लिखा है. आणि त्याच्यानंतर हनोका संबंधाने लिहिलेलं आहे. आनोक उस पद का अर्थ है समर्पित, आणि हनोका या शब्दाचा अर्थ आहे समर्पित. और उसके आगे नोहा के बारे में लिखा है. त्याच्यानंतर नोहा संबंधाने लिहिलेला आहे. नोहा का अर्थ है विश्राम. आणि नोहा या शब्दाचा अर्थ आहे विश्राम.
और उसके आगे अब्राहम के बारे में लिखा है। आणि त्याच्यानंतर अब्रामा संबंधाने लिहिलेलं आहे. अब्राहम पद का अर्थ है बहुत जातियों का पिता। आणि अब्राम या शब्दाचा अर्थ आहे पुष्कळ राष्ट्रांचा पिता. उसके बाद में इसहाक के बारे में लिखा है। त्याच्यानंतर इसाक संबंधाने लिहिलेला आहे. इसहाक उस पद का अर्थ है हंसी, हंसना, हंसी। आणि इसहाक या शब्दाचा अर्थ आहे हसणे. और उसके बाद में याकूब के बारे में लिखा है। आणि त्याच्यानंतर याकोब संबंधाने लिहिलेला आहे. याकूब पद का अर्थ है धोखा देने वाला, चतुर या धोखा देने वाला। आणि याकोब या शब्दाचा अर्थ आहे फसवणारा किंवा लबाड. बाप का नाम हंसी है तो यहाँ पर हंसी आ गया। आणि बघा बापाचं नाव हसणारा आहे तर या ठिकाणी त्याचा मुलगा फसवणारा आहे. और इसके बाद में लिखा है सारा का बारे में। आणि त्याच्यानंतर लिहिलंय साऱ्या संबंधात. सारा उस पद का अर्थ है प्रभु कुमारी। आणि सारा या शब्दाचा अर्थ आहे प्रभु कुमारी. तो मतलब ये सारे ये 7 लोगों के बारे में मैं थोड़ा सा आपको बयान करना चाहूंगा। आणि या 7 लोकांसंबंधाने थोडंसं वर्णन करणार आहे. तो क्योंकि प्रभु इनका बारे में ये शब्द कहा है तो इसमें बहुत से सविशेषता की बातें हैं। आणि प्रभूने जर या लोकांचं नाव घेऊन जर सांगितलेले तर निश्चितच यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे गुण आहेत. तो अभी हम सबसे पहले हाबेल के बारे में देखेगा। आणि सगळ्यात पहिले हाबेला संबंधाने पाहू. हाबेल उसका पद का अर्थ आपको मालूम, श्वास। आणि हाबेल या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितलाय की श्वास. उत्पत्ति की किताब 4 अध्याय उसका 3 से 5 वचन पढ़ेंगे। आणि उत्पत्ति त्याचा 4 अध्याय 3 ते 5 वचन. कुछ दिनों के पश्चात कैन यहोवा के पास भूमि की उपज में से कुछ भेंट ले आया और हाबेल भी अपने भेड़ बकरियों के कई एक पहलौठे बच्चे भेंट चढ़ाने के लिए ले आया और उनकी चर्बी भेंट चढ़ाई। तब यहोवा ने हाबेल और उसकी भेंट को तो ग्रहण किया, परंतु कैन और उसके भेंट को ग्रहण न किया। तब कैन अति क्रोधित हुआ और उसके मुंह पर उदासी छा गई। तब यहोवा ने कैन से कहा, तू क्यों क्रोधित हुआ और तेरे मुंह पर उदासी क्यों छा गई है? यदि 5 तक पढ़ेंगे। तो बहुत यहाँ पर आप बहुत ध्यान से इन बातों को ध्यान करना। आणि खूप लक्ष देऊन या गोष्टीकडे लक्ष द्या. यहाँ पर ये दोनों भाई लोगों ने प्रभु को भेंट चढ़ाने के लिए आया। आणि हे दोघही भाऊ परमेश्वराला अर्पण करण्यासाठी काही घेऊन आले. देखिए यहाँ पर सबसे पहले बात है, सबसे पहले प्रसन्न हुआ भेंट का बात हाबेल का भेंट था। आणि सगळ्यात पहिले जे अर्पण आहे ज्याच्यावर परमेश्वर प्रसन्न झाला ती हाबेलाचं अर्पण होतं. सबसे पहले प्रभु को प्रसन्न करने वाले व्यक्ति हाबेल था। आणि सगळ्यात पहिले देवाला प्रसन्न करणारा व्यक्ति हाबेल होता. देखिए यहाँ पर हाबेल में और उसके भेंट में वहां पर वो प्रयोग जरूर आप ध्यान देना। पहले हाबेल में, क्यों हाबेल में मैंने प्रभु प्रसन्न होना? आणि परमेश्वर हाबेलावर का प्रसन्न झाला? क्योंकि हाबेल प्रभु को प्रसन्न करने का सच्चा मन और भावना से, विश्वास से आया. आणि हाबेल जो आहे तो परमेश्वराला प्रसन्न करण्याच्या खरा इच्छेने आणि भावनेने आला. देखो सबसे बड़ी बात है कि आज हम प्रभु की उपस्थिति में हैं आणि आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत, है ना. प्रभु की उपस्थिति में आकर के प्रभु का वचन को ध्यान से सुनना तक एक भेंट है. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊन लक्षपूर्वक प्रभूचं ऐकणं सुद्धा प्रभू करता एक अर्पण आहे. ये आपको पहले शमूएल 15 अध्याय का 22-23 वचन में बहुत विस्तार से उस विषय में लिखा है. आणि पहिलं शमूएल 15 अध्याय 22-23 वचनामध्ये खूप विस्तार रीतीने लिहिलंय. शमूएल ने कहा, क्या यहोवा होम बलियों और मेल बलियों से उतना प्रसन्न होता है जितना कि अपनी बात के माने जाने से प्रसन्न होता है? बात सुन, मानना तो बलि चढ़ाने से और कान लगाना मेंढों की चर्बी से उत्तम है. देखा, कान लगाना मेंढों की चर्बी से भी उत्तम है. आणि कान देऊन ऐकणं म्हणजे मेंढराच्या चरबीपेक्षाही उत्तम आहे. आज हमें सुनने वालों में कितने लोग अपने अपने घर में बैठ करके कान लगाकर सुनता है, ये सब प्रभु को मालूम, क्योंकि हमको दिखता नहीं. आणि आज आपण आपल्या आपल्या घरामध्ये बसून किती लोक कान लावून ऐकता है फक्त प्रभूला ठाऊक आहे. आप प्रभु की उपस्थिति में है, प्रभु की उपस्थिति में आप कैसे आया वो भी हमें मालूम नहीं.
आणि आज तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात, प्रभूच्या उपस्थितीमध्ये कसे आला हे सुद्धा आम्हाला ठाऊक नाही. प्रभु की उपस्थिति में आने वाला व्यक्ति योग्य रीति में अगर नहीं आएगा तो प्रभु उस व्यक्ति में प्रसन्न नहीं होगा. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येणारा व्यक्ती जर योग्य रीतीने नाही आला तर त्याच्याद्वारे प्रभु प्रसन्न राहणार नाही. आपको मालूम है हमें प्रभु की उपस्थिति में कैसे आना चाहिए. आणि आपल्याला ठाऊक आहे आपल्याला प्रभूच्या उपस्थितीमध्ये कसं यायला पाहिजे. इब्रानियों का पत्र 10 अध्याय का 22 वचन. आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याचं 22 वचन. तो आओ हम सच्चे मन और पूरे विश्वास के साथ और विवेक का दोष दूर करने के लिए हृदय पर छिड़काव लेकर और देहों को शुद्ध जल से धुलवाकर परमेश्वर के समीप जाए. कैसे समीप प्रभु के समीप आना है. आणि प्रभूच्या जवळ कसं यायचं आहे. है ना. हमारी अवस्था कैसे होनी चाहिए. आपली अवस्था कशी राहायला पाहिजे. ये सब प्रभु की निकट आने वाला लोगों के लिए दिया हुआ प्रभु की व्यवस्था है. आणि प्रभूच्या जवळ येणाऱ्या लोकांना दिलेली ही व्यवस्था आहे. आज हम अपने आप को परखे. आज आपण स्वतःला पारखा. आज मैं प्रभु की उपस्थिति में तो मैं प्रभु की उपस्थिति में प्रभु को प्रसन्न करने वाला एक अनुभव में मेरा अवस्था है क्या. आणि आज जर मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे तर प्रभूला प्रसन्न करणारी एक अवस्था माझी आहे का. हमारा भेंट ग्रहण करने से पहले हमारा अवस्था कैसा है. आणि माझं अर्पण स्वीकारण्याच्या अगोदर माझी अवस्था कशी आहे. आज कितने लोग ये सच में अभी मुझे सुनने से पहले ये गवाही दे सकेगा कि मैं विश्वास से प्रभु की उपस्थिति में आया है कि प्रभु आज जरूर मेरे से बात करेगा और मैं उस बात को दिल से मानूंगा. ऐसा विश्वास ऐसा निर्णय के साथ कितने लोग आज इस वक्त में प्रभु की उपस्थिति में. आणि आज आपण जे प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत तर किती लोक अशा प्रकारे साक्ष देऊ शकतील की मी आज खूप विश्वासाने आलेलो आहे आणि आज प्रभू माझ्याशी बोलणार आहे आणि प्रभू जे काही माझ्याशी बोलणार आहे त्याचं मी पालन करणार आहे. अशा प्रकारच्या निर्णयासह आणि विश्वासासह किती लोक आले. एक बात आप जानना, प्रभु को प्रसन्न करने के लिए अभी उसी इब्रानियों 11:6 में क्या लिखा. विश्वास बिना कोई भी परमेश्वर को प्रसन्न नहीं कर सकता. आणि इब्रिकराचं पत्र 11 अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की विश्वासाखेरीज देवाला कोणी प्रसन्न करू शकत नाही. है ना. आज मैं प्रभु की उपस्थिति में तो प्रभु मेरे से बात करेगा. प्रभु मेरा हृदय की अवस्था जान करके मेरे से बात करेगा और वो बात मैं पूरा दिल से मानूंगा. ऐसा एक निर्णय हमारे जीवन में चाहिए. आणि आज जर मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे तर प्रभू निश्चितच माझ्याशी बोलेल आणि प्रभू जे माझ्याशी बोलेल त्याच्या अनुसार मी वागेल. अशा प्रकारचा एक निर्णय असला पाहिजे. आज वो विश्वास अपने पास है क्या. आणि आज तो विश्वास आपल्या जवळ आहे का. अपने आप को परख. आपण स्वतःला पारखा. अभी हाबेल जो भेंट लाया, काइन ने भी अच्छा मानव लाया था, लेकिन काइन में और काइन का भेंट में प्रभु प्रसन्न नहीं हुआ. आणि हबेलानं सुद्धा अर्पण आणलं होतं आणि काबेलने सुद्धा अर्पण आणलं होतं. पण कैन आणि त्याचं अर्पण याच्यावर परमेश्वर प्रसन्न झाले नाही. क्यों नहीं. का नाही. प्रियो यही तो बात है. मतलब हाबेल में तो प्रसन्न हुआ आणि परमेश्वर हबेलावर का प्रसन्न झाला. काइन ने कोई खराब चीज ला करके दिया ऐसे नहीं. आणि कैनाने काही वाईट वस्तू आणून दिली असं नाही. प्रियो काइन हमेशा पाप और बुराई में जीवन बिताते थे. आणि कैन जो आहे तो नेहमी पाप आणि दुष्टपणामध्ये जीवन जगत होता. उनके दिल में ये विश्वास नहीं था. आणि त्याच्या मनामध्ये हा विश्वास नव्हता. आपको मालूम है काइन के बारे में पहला यूहन्ना 3 अध्याय का 12 वचन में क्या लिखा है. आणि कैना संबंधाने 1 योहान 3 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. और काइन के समान न बने जो उस दुष्ट से था. हाँ देखा वो कहाँ से था. दुष्ट से था. आणि कैन जो आहे तो त्या दुष्टापासून होता. हाँ इसका मतलब उनमें दुष्टता ही होती थी. आणि त्याच्यामध्ये फक्त दुष्टपणा होता. ये बात को हमें बहुत अच्छा रीति में समझना है कि हाबेल के जीवन में दुष्टता नहीं था. वो एक भला मनुष्य था. आणि हबेलाच्या जीवनामध्ये तो दुष्टपणा नव्हता. तो एक चांगला मनुष्य होता. हाँ और वो कैसे प्रभु की उपस्थिति में आया. विश्वास से आया. आणि तो प्रभूच्या उपस्थितीमध्ये कसा आला तर विश्वासाने आला. हम लोग जब इब्रानियों का पत्री में जब पढ़ता है 11 अध्याय उसकी 4 वचन पढ़िएगा. आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याचं 4 वचन वाचा. विश्वासी से हाबेल ने काइन से उत्तम बलिदान परमेश्वर के लिए चढ़ाया. कैसे चढ़ाया.
विश्वास से चढ़ाया। आणि विश्वासाने अर्पण केलं। हाँ, मैं आपको बोला ना, वो शब्द आप बहुत गौर देना प्रिय, आणि तो जो शब्द आहे त्याच्याकडे तुम्ही खूप लक्ष द्या। है ना। हमारे जीवन में मसीह जीवन ही विश्वास का जीवन है। आणि ख्रिस्ती जीवनच एक विश्वासाचं जीवन आहे। इस विश्वास की नींव पर हमें हरेक काम करना है, आणि या विश्वासाच्या पायावरच आपल्याला प्रत्येक काम करायचं आहे। क्योंकि रोमियो 14:23 में लिखा है, आणि रोमकराचं पत्र 14 अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये लिहिले, जो विश्वास से नहीं होता वो सब पाप है। आणि जे विश्वासाने होत नाही ते सगळं पाप आहे। तो प्रियो, आज प्रभु के उपस्थिति में आया हुआ हरेक पवित्र लोग उस विश्वास से आज प्रभु की उपस्थिति में है क्या? आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलेले सगळे लोक त्या विश्वासाने आलेले आहेत का? प्रभु के वचन को डरते कांपते हुए सुन करके अमल करने का सच्चा निर्णय में आप बैठा है क्या? आणि प्रभूचं वचन भीत कापत ऐकून ते पालन करण्याच्या निर्णयामध्ये तुम्ही बसलेले आहात का? ऐसा लोग वचन सुनेगा तभी ऐसे लोगों पर प्रभु का काम भी होगा। आणि अशा प्रकारे जर लोक देवाच्या वचनाला ग्रहण करतील तरच ते वचन त्यांच्या जीवनामध्ये कार्यरत होईल। है ना। आपको सबको याद होगा जब यशायाह 66 अध्याय में उसका दूसरा वचन में वहां पर क्या लिखा है? आणि यशा त्याचा 66 अध्याय आणि त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? यहोवा की ये वाणी है, ये सब वस्तुएं मेरे ही हाथ की बनाई हुई है, इसलिए ये सब मेरी ही है, परंतु मैं उसी की ओर दृष्टि करूंगा। देखिए प्रभु की दृष्टि किसके ऊपर रहेगा? मैं उसी की ओर दृष्टि करूंगा जो दीन और खेदित मन का हो, दीन और खेदित मन का हो, और मेरा वचन सुनकर थरथराता हो। देखा, मेरा वचन सुन करके थरथराता हो, मतलब एकदम डरते कांपते हुए मेरा वचन सुनते हो, आणि भीत कापत तो माझ्या वचनाचा स्वीकार करतो। आज आप प्रभु की उपस्थिति में जरूर आया है। आणि आज तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये निश्चितच आलेला आहात। तो कैसे आया? आणि कसे आला? प्रभु चाहने वाला ऐसा एक दिल अपना है कि नहीं? आणि प्रभू इच्छिणारा असं एक हृदय आपला आहे का? जब यस्रा नबी की किताब 9 अध्याय का 4 वचन में इस्रा त्याचा 9 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये वहां पर हम एक विशेष बात को देखता है। आणि त्या ठिकाणी एक विशेष गोष्ट आपण पाहतो। पर उस एसरा के पास कौन लोग आया? एसरा 9 का 4। तब जितने लोग इस्राएल के परमेश्वर के वचन सुनकर बंधुआई से आए हुए लोगों के विश्वासघात के कारण थरथराते थे। ऐसे नहीं, वो वचन ऐसे आना चाहिए, जो प्रभु की वचन सुनकर डरते थे वो लोग मेरे पास आया। आणि जे लोक देवाचं वचन ऐकून थरथरत होते ते माझ्याकडे आले। देखो अभी सब मेरे पास इकट्ठे हुए। ठीक है, मतलब अभी यहाँ पर कुछ परिभाषा में क्या उसका सही अर्थ ठीक से समझ नहीं पाएगा, तो ठीक है, परंतु मैं आपको बताना चाहूंगा कि वो वचन ऐसा है, इस्राएल की परमेश्वर का वचन सुनकर डरने वाला सब मेरे पास इकट्ठा हो गया। आणि इस्रायलाच्या परमेश्वराचं वचन ऐकून जे भीत होते ते सगळे माझ्याकडे आले। प्रभु को बहुत धन्यवाद देता है। आणि प्रभूला खूप धन्यवाद असो। आप में से भी मतलब और भी आप भाषा में पढ़ना, मैंने जो बताया हुआ रीति में आप उस बात को सीखना। आणि मी सांगितलेल्या पद्धतीने या गोष्टीला शिका। ओके, प्रभु धन्यवाद। प्रभूला धन्यवाद असो। तो यहाँ पर मतलब आबेल जो भेड़ लेकर आया वो भेड़ उत्तम भेड़ था और उसे बढ़ करके विश्वास से लाया था। आणि हाबेलाने जे अर्पण आणलं होतं ते अर्पण उत्तम होतं, त्यापेक्षा जास्त ते विश्वासाने आणलं होतं। कायन ने लाया वो भेड़ अच्छा था, लेकिन कायन खराब था। आणि कायनाने आणलेलं अर्पण चांगलं होतं, पण कायन जो आहे तो वाईट होता। इसलिए प्रभु वो ग्रहण नहीं किया आणि म्हणूनच देवाने त्याचा स्वीकार केला नाही। देखिए, कायन में भी इसलिए हमारा प्रभु प्रसन्न नहीं हुआ, वो भेड़ में भी प्रभु प्रसन्न नहीं हुआ। आणि त्यामुळेच देव जो आहे तो कायनावर प्रसन्न नाही झाला आणि त्याच्या अर्पणावरही प्रसन्न नाही झाला। जो हमें ये बात को जानना है, आज मैं प्रभु को प्रसन्न करने वाला एक जीवन नहीं बिताएगा तो क्या फायदा? आणि एक गोष्ट आपल्याला जाणायची की प्रभूला प्रसन्न करणारं जीवन जर आपण जगणार नाही तर मग काय उपयोग? अभी मतलब प्रभु उस अवस्था, कायन की अवस्था को देखा, कायन में प्रसन्न नहीं हुआ तो कायन का चेहरा उदास हो गया। आणि मग प्रभूने त्या कायनाची अवस्था पाहिली की कायनावर प्रभू प्रसन्न ज्या वेळेला झाला नाही त्यावेळेला हे कायनाला समजलं, तर मग त्याचा चेहरा उदास झाला। वहां पर प्रभु उनको पूछता है आणि त्या ठिकाणी प्रभू त्याला विचारतो, उसका 4 का 7 वचन, आणि त्याचं 4 अध्याय 7 वचन, उत्पत्ती 4:7। यदि तू भला करे तो क्या तेरी भेंट ग्रहण न की जाएगी?
और यदि तू भला न करे तो पाप द्वार पर छिपा रहता है और उसकी लालसा तेरी ओर होगी और तुझे उस पर प्रभुता करनी है। देखिए, प्रभु उसको ये नहीं बोलता कि तुम क्यों ना हाबेल ने कि ऐसा एक भेड़ ला करके, तुम एक मेमना ला करके क्यों नहीं भेंट करता, ऐसे नहीं पूछता। आणि या ठिकाणी देव त्याला हे नाही विचारत की हाबेलाने ज्याप्रमाणे एक कोकरू आणलं त्याप्रमाणे तू कोकरू का नाही अर्पण करण्याकरता आणलं. प्रभु क्या बोलता है? आणि प्रभू त्याला काय म्हणतो, यदि तुम भला करे तो, तुम क्या करना, भला करे तो आणि जर तू चांगल्या गोष्टी करशील तर क्या तुम पर प्रसन्न नहीं होगा? आणि मग मी तुझ्यावर प्रसन्न राहणार नाही का. प्रियो, हमें ये बात को जानना है, प्रभु को भेड़ चढ़ाने वाला व्यक्ति भले काम करने वाला होना चाहिए। आणि प्रभूला अर्पण करणारा जो व्यक्ती आहे तो चांगलं काम करणारा असला पाहिजे. Praise the Lord. Praise the Lord. आज हम कैसे काम करता है, आज आपण कसं काम करतो. है ना? जब याकूब 4 अध्याय का 17 वचन में लिखा है, आणि याकोब त्याचा 4 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये लिहिलंय, जो भला करना जानता है परंतु वो भलाई नहीं करते वो पाप है। आणि चांगलं करायचं ठाऊक असताना जो कोणी ते चांगलं करत नाही ते त्याच्याकरता पाप आहे. इसलिए जो कोई भलाई करना जानता है और नहीं करता उसके लिए यह पाप है। हाँ, देखा, मतलब इसका मतलब क्या है कि भलाई करना जानते हुए भी अगर वो नहीं करता है तो उसके लिए वो पाप है। आणि म्हणूनच तुम्हाला चांगले करायचे माहित असताना सुद्धा जर ते तुम्ही करत नाही तर ते तुमच्या करता पाप आहे. अभी यहाँ पर हाबेल एक भला काम करने वाला था और मतलब प्रभु का सामने लाया हुआ भेड़ भी प्रभु ने ग्रहण किया क्योंकि वो व्यक्ति भला था. आणि हाबेल एक चांगला व्यक्ती होता आणि त्याचं काम सुद्धा चांगलं होतं, म्हणूनच त्याने आणलेलं अर्पण जे आहे ते परमेश्वर त्या अर्पणावर आणि हाबेलवर प्रसन्न झाला. अभी इसमें क्या हुआ, आणि याच्यामध्ये काय झालं, कायीन का चेहरा उदास हो गया आणि कायनाचा चेहरा उदास झाला. कायीन को प्रभु ने चेतावनी नहीं दिया आणि कायनाला प्रभूने चेतावणी दिली, तभी भी कायीन उस बातों पर गौर नहीं दिया. आणि तरी सुद्धा कायनाने त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. तो फिर क्या हुआ, आणि मग काय झालं, है ना? कायीन ने बहुत उपाय से हाबेल का हत्या किया. आणि कायनाने काय केलं, खूप एक चांगली योजना बनवली आणि त्याच्यामध्ये हाबेलाला मारून टाकलं. उसके 8 वचन पढ़ना. त्याचं 8 वचन वाचा. काईन ने अपने भाई हाबेल से कुछ कहा और जब वे मैदान में थे तब काईन ने अपने भाई हाबेल पर चढ़कर उसे घात किया. देखिए, अभी हाबेल ने उनके खिलाफ कुछ भी नहीं किया आणि हाबेलाने त्याच्या विरोधामध्ये काही नाही केलं. लेकिन अभी देखिए कायीन को उसके ऊपर बहुत बड़ा गुस्सा आ गया, आणि कायनाला हाबेलावर खूप राग आला, है ना? उसको दिल में वो नफरत करने लगा. आणि तो आपल्या मनामध्ये हाबेलाचा द्वेष करू लागला. देखो, मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, आणि बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. आपको बहुत लोग नफरत करता है तो आप उसमें टेंशन नहीं लेना. आणि जर लोक तुमचा द्वेष करतात तर याचा तुम्ही टेन्शन घेऊ नका. आप प्रभु के साथ अपना नाता सही बनाए रखें, आणि प्रभू सोबत तुम्ही आपले संबंध चांगल्या प्रकारे बनवून ठेवा. क्योंकि प्रेरित पौलुस 2 तिमोथी 3 अध्याय का 12 वचन में कहता है, आणि प्रेषित पौल 2 तिमोथेला पत्र त्याचा 3 अध्याय आणि त्याच्या 12 वचनामध्ये अशा प्रकारे सांगतो, पर जितने मसीह यीशु में भक्ति के साथ जीवन बिताना चाहते हैं वे सब सताए जाएंगे. देखिए, जो व्यक्ति प्रभु यीशु मसीह में सच्चा भक्त होकर के जीवन बिताना चाहेगा, उसमें से आधा लोग या कुछ लोग सताए जाएगा, ऐसे नहीं, आणि सब लोग सताए जाएंगे. आणि जेवढे लोक ख्रिस्त येशू मध्ये चांगलं जीवन जगू इच्छितात त्याच्यापैकी अर्धे लोकांचा छळ होईल असं नाही, तर सगळ्याच लोकांचा छळ होईल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आज आपका जीवन में कोई सतावट नहीं है ना? आणि आज तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा छळ नाहीये ना? आप बहुत भक्ति के जीवन बिताते हैं. आणि तुम्ही खूप भक्तीचं जीवन जगतात, ऐसा है क्या? असं आहे का? नहीं, नाही प्रियांनो. नहीं. प्रभु का वचन आकाश और पृथ्वी टल जाएगा, प्रभु का वचन कभी नहीं टलेगा. आणि आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल पण प्रभूचं वचन कधी नाहीसं होणार नाही. आप एक सच्चा भक्त है तो आपका जीवन में क्लेश रहेगा ही रहेगा. क्लेश से अलग होकर के आप एक सच्चा सुभक्ति का जीवन बिता पाएगा करके
सोचना तक धोखा है। आणि तुम्ही जर खरे भक्त आहात तर तुमच्या जीवनामध्ये निश्चितच संकट, क्लेश आणि छळ हा राहीलच. आणि एक सुभक्तीचं जीवन जगत असताना तुम्ही खूप आरामशीर जीवन जगाल असा विचार सुद्धा करू नका. बहुत ध्यान से समझो। आणि लक्ष देऊन समजा. आज बहुत लोग हर प्रकार का संकट से बच करके जीवन बिताने के लिए अपनी बुद्धि इस्तेमाल करके, आत्मा का अगुवाई ना ले करके, अपने आप को बुद्धिमान दिखा करके जीवन बिताते हैं। आणि आज पुष्कळ लोक खूप आरामशीर सुखदायक जीवन जगण्याकरता आपल्या बुद्धीवर विसंबून राहतात आणि त्या बुद्धीच्या सहाय्याने येणारे जे संकट आहे त्याच्यापासून कशा ना कशा प्रकारे ते वाचतात, पण ते आत्म्याचं सहाय्य किंवा मार्गदर्शन घेत नाही. प्रभु के चुने हुए लोगों को मैं नम्र विनती करता हूँ, जैसे आप विश्वासियों के पिता अब्राहम के जीवन में जब अकाल की अवस्था आया, मिस्र में निकल गया, मिस्र में जाना उनके लिए बड़ा धोखा हुआ। उधर से एक दासी को लेकर आया और वो दासी क्या बना, दासी का बेटा क्या बना, आपको चरित्र मालूम है। आणि ज्याप्रमाणे विश्वासणाऱ्याचा पिता अब्राहम जो आहे त्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला खूप मोठा दुष्काळ आला त्यावेळेला तो मिसर देशामध्ये निघून गेला आणि तिथं गेल्यानंतर काय झालं तर तिथून तो एका दासीला घेऊन आला आणि त्या दासीचं पुढे काय झालं हे सर्व आपल्याला ठाऊक आहे. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, आप अपने जीवन में आने वाला कष्टों का प्रति दुखी और निराश कभी ना हो। आणि तुमच्या जीवनामध्ये येणारे जे कष्ट आहे त्याच्या संबंधाने तुम्ही दुःखी होऊ नका. वो कष्ट सिर्फ थोड़ी दिनों के लिए, आणि ते कष्ट फक्त थोड्या दिवसाकरता आहे. वो हमारी भलाई में बदलने के लिए प्रभु हमारे जीवन में है। आणि ते आपल्या चांगल्यासाठी बदलण्याकरता प्रभु आपल्याला सहाय्य करतो. एक बात आपको नम्र विनती करता हूँ, आणि एक गोष्ट मी तुम्हाला नम्र विनंती करतो, अगर आप अभी भी कष्ट में गुजर रहा है तो इसका मतलब क्या है कि आप एक सच्चा सुभक्ति का जीवन बिता रहे। आणि जर तुम्ही कष्टामध्ये जीवन जगत आहात तर याचा अर्थ काय आहे, तुम्ही एक सुभक्तीचं जीवन जगत आहात. भक्ति का जीवन बिताने वाला सताया जाएगा आणि जे सुभक्तीचं जीवन जगतात त्यांचा छळ होईल और उसमें मृत्यु भी हो सकता आणि त्याला मरण सुद्धा येऊ शकतं. अभी यहाँ पर एक सच्चा सुभक्ति की जीवन बिताया हुआ आबेल को अभी क्या हुआ, मृत्यु हुआ। आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुभक्तीचं जीवन जगणाऱ्या हवेलाचं काय झालं, त्याला मरण आलं. लेकिन एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो, अगर आपको कोई मार डाले तो आपको आपके लिए कोई पूछने वाला नहीं है करके दिल में मत सोचो। आणि तुम्हाला जर कोणी मारून जरी टाकलं तरी तुमच्या संबंधाने कोणी विचारणारा नाहीये असा विचार करू नका. आप अगर प्रभु का है आणि जर तुम्ही प्रभूचे आहात तो प्रभु जरूर पूछेगा। आणि प्रभू निश्चितच विचारेल. दुनिया में आपके लिए पूछने वाला कोई नहीं होगा, आणि जगामध्ये तुमच्यासाठी विचारणारा कोणी नसेल. लेकिन आप किसका है, आप प्रभु का है, आप प्रभु को प्रसन्न करने वाला व्यक्ति है, निश्चय प्रभु आपके लिए पूछेगा। आणि तुम्ही प्रभूचे आहात, प्रभूला प्रसन्न करणारे जर आहात तर निश्चितच तुमच्या संबंधाने प्रभू झाडा घेईल. अब यहाँ पर उसका 9 वचन में, उत्पत्ति 4:9 में प्रभु काइन से पूछता है। आणि उत्पत्ती त्याचा 4 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये प्रभू कायनाला विचारतो, तब यहोवा ने काइन से पूछा, तेरा भाई हाबेल कहाँ है? तेरा भाई हाबेल कहाँ है? आणि तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? प्रियो, एक बात जानना, प्रभु को, प्रभु का लोगों के बारे में बहुत ध्यान है। आणि एक गोष्ट जाणून घ्या, प्रभूला प्रभूच्या लोकांसंबंधाने खूप काळजी आहे. Praise the Lord. Praise the Lord. है, आपको मालूम है जब शाऊल मालूम मंडली को सता रहा था, आणि शाऊल ज्या वेळेला मंडळीचा छळ करत होता तब मालूम बहुत लोगों को बंदी बनाते हुए जा रहे थे, आणि पुष्कळ लोकांना बंदीगृहामध्ये टाकून जात होता. तब प्रभु ने उसको पूछा, आणि त्यावेळेला प्रभूने त्याला विचारलं. प्रेरितों का 9 अध्याय का 4 वचन बहुत सुपरिचित है, आपको मालूम है। आणि प्रेषितांचे कृत्य 9 अध्याय त्याचं 4 वचन खूप सुपरिचित आहे, तुम्हाला ठाऊक आहे. और वह भूमि पर गिर पड़ा और यह शब्द सुना, हे शाऊल, तू मुझे क्यों सताता है? हे शाऊल, तू मुझे क्यों सताता है? शाऊला शाऊला तू मला का छळतोस? देखा, शाऊल प्रभु यीशु मसीह को सताया क्या? आणि शाऊलाने प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ केला का? ऐसा देखेगा तो दुनिया का रीति में नहीं सताया, आणि असं जर पाहायचं झालं तर जगाच्या रीतीने नाही छळ केला. लेकिन यहाँ पर
प्रभु के लोगों को जो सताया, प्रभु बोलता है मेरे को सताया। आणि या ठिकाणी प्रभूच्या लोकांचा जो छळ केला, या ठिकाणी प्रभू असं म्हणतो की माझा छळ केला. क्योंकि प्रभु के लोग बोलेगा तो प्रभु का मंडली बोलेगा तो प्रभु का शरीर है वो। आणि प्रभूचे लोक म्हटलं म्हणजे प्रभूची मंडळी, आणि प्रभूची मंडळी म्हटलं तर प्रभूचं शरीर आहे. इसको मतलब प्रभु बोलते हैं तुम मुझको क्यों सताते हैं। आणि या ठिकाणी प्रभू असं म्हणतो तू माझा का छळ करतो. एक बात जरूर आप समझना प्रिय, आणि एक गोष्ट निश्चितच तुम्ही समजून घ्या, मुझको या आपको कोई भी किसी प्रकार भी सताता है तो वो मुझको और आपको नहीं सता रहा है, वो प्रभु को सता रहा है। आणि जर तुमचा किंवा माझा जर छळ होत आहे तर ते तुम्हाला किंवा मला नाही छळत आहे, तर ते प्रभूचा छळ करत आहे. आप मानव को धीरे से सहन लो, आणि तुम्ही धीराने ते सहन करा. हमारे लिए पूछने वाला है। आणि आपल्या करता काळजी घेणारा आहे. आपको मालूम है कि प्रभु के लोगों को छुएगा तो प्रभु को कैसे लगेगा, आणि प्रभूच्या लोकांना जर कोणी स्पर्श केलं तर प्रभूला कसं वाटेल. है ना। जब जकरिया नबी की किताब 2 अध्याय का 8 वचन में ऐसे लिखा है, आणि जकरिया त्याचा 2 अध्याय आणि त्याच्या 8 वचनामध्ये असं लिहिलंय, प्रभु के लोगों को छूने वाला व्यक्ति क्या करता है, प्रभु की आंग के पुतली को छू रहा है। आणि जो कोणी प्रभूच्या लोकांना स्पर्श करतो तो प्रभूच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो. क्योंकि जो तुमको छूता है, जो तुमको छूता है, वह मेरी आंख की पुतली को छूता है। वाह 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 वाह, है हमारा पूरा शरीर में, और हमको बाजू में भी कोई मारो, हमारा पाँव पर भी कोई मारो, पेड़ पर भी कोई बॉक्सिंग करो, तभी भी अपन सह लेता है। आणि जर आपल्या पाठीवर, आपल्या हातावर किंवा आपल्या छातीवरही कोणी जर गुद्दा मारला तर आपण सहन करू. परंतु अपनी आंख के पुतली पर कोई भी आएगा तो अपने को ताकत नहीं है तो भी अपन उसको उठा लेते। आणि जर आपल्या डोळ्याच्या बुबुळाला जर कोणी स्पर्श केला, आपल्या ताकद सामर्थ्य नसेल तरी आपण त्याला झटकून लावतो. आंख पुतली को छूने नहीं देता, आणि डोळ्याच्या बाहुलीला आपण स्पर्श नाही करू देत. इस तरह इसका मतलब क्या है भाई, याचा अर्थ काय आहे. हम प्रभु के लिए अपने बाकी सारे भागों से सबसे नाजुक और सबसे गौरव का जो भाग है, जो कि कोई भी नहीं छूने देता, वैसा है तो प्रभु बोलता है कि मेरे लोगों को छूने वाला मेरी आंख का पुतली को छूता है। बोलने का मतलब मैं और आप प्रभु का कितना खास है और कितना प्रभु का हमारे ऊपर ध्यान है। आणि डोळ्याची बाहुली म्हणजे ती सगळ्यात जास्त आपल्या शरीराचा नाजूक भाग आहे की ज्याला आपण कोणालाही स्पर्श करू देत नाही. आणि या ठिकाणी परमेश्वर असं म्हणतो की ते माझ्या डोळ्याच्या बाहुलीला स्पर्श करतील जर ते माझ्या लोकांना स्पर्श करतील. याचा अर्थ आपण देवा करता किती महत्वाचे किंवा मौल्यवान आहे हे समजून घ्या. प्रियो, हमारा विरोधी कितना भी ताकतवान क्यों ना हो, आणि आपला जो विरोधी आहे तो कितीही सामर्थ्यवान असू द्या, डरो मत, घाबरू नका. क्योंकि हमारे साथ कौन है, हमारा प्रभु है। आणि आपल्या सोबत कोण आहे तर आपला प्रभू आहे. आपको मालूम है जब मंडली की शुरुआत में, जब प्रेरितों का 12 अध्याय में हम देखते हैं कि उसका 1, 2, 3 वचन में जब हेरोदा ने मंडली की खिलाफ अपनी ताकत या अपनी हाथ बढ़ाया, आणि मंडळीच्या सुरुवातीला प्रेषितांचे कृत्य त्याचा 12 अध्याय त्याच्या 1, 2 आणि 3 वचनामध्ये पाहतो की हेरोदाने मंडळीच्या विरोधामध्ये आपला हात पुढे केला. उन्होंने याकूब को तलवार से मार डाला, आणि याकोबाला तलवारीने घात केला. उसके बाद में पत्रोस को ही पकड़ा, त्याच्यानंतर पेत्रालाही पकडलं. तो मतलब एक एक करके खत्म करने के लिए हेरोदा ने योजना बनाया, आणि एक एक करून हेरोदाने त्यांना मारून टाकण्याची योजना बनवली. हमको मालूम है प्रभु का पवित्र लोगों का प्रार्थना का उत्तर में पत्रोस को प्रभु ने जेल से छुड़ाया. आणि पवित्र लोकांच्या प्रार्थनेचं उत्तर म्हणजे पेत्राला प्रभुने त्या तुरुंगातून सोडवलं. लेकिन ये जो हेरोदा का दिल में प्रभु के लोगों के प्रति विरोध बढ़ते गए, आणि हेरोदाच्या मनामध्ये प्रभूच्या लोकांसंबंधाने विरोध वाढत गेला. इसलिए क्या हुआ, आणि म्हणून काय झालं, उसी अध्याय की आखिरी वचन में 23 वचन में लिखा है कि मतलब प्रभु की लोगों के प्रति अपने हाथ बढ़ाया और हेरोदा को मारा और हेरोदा कीड़ा पड़कर मर गया. आणि तेच 12 अध्याय त्याच्या शेवटला 23 वचनामध्ये आपण पाहतो की प्रभूने आपल्या लोकांची सुधी घेतली आणि त्याने आपला हात पुढे केला आणि हेरोदाला एक फटका मारला आणि तो किडे पडून मेला. सब लोग मरने के बाद कीड़ा पड़ता है, परंतु मरने से पहले कीड़ा पड़ करके हेरोदा मर गया. आणि सगळे लोक मेल्यानंतर त्याच्या शरीराला किडे पडतात,
पण हेरोदा जिवंत असतानाच तो किडे पडून मेला. प्रियो, प्रभु की लोगों की प्रति काम करने वाला एक सामर्थ्यवान हाथ है, ये कभी भी आप नहीं भूलना. आणि प्रभूच्या लोकांच्या बाजूने काम करणारा एक हात आहे, हे कधी विसरू नका. Praise the Lord, praise the Lord. ना प्रभु की हाथ हमारे अनुकूल में काम करता है. आणि प्रभूचा जो हात आहे आपल्या अनुकूल मध्ये काम करतो. आपको मालूम है जब एसरा नेहमिया इन लोगों का किताब पढ़ेगा तो प्रभु का हाथ हमारे अनुकूल में था. ये बात बोल करके मतलब उन लोग हाथ, उस प्रभु के हाथ का गौरव जान करके प्रभु को महिमा देने वाला. उसका एसरा 8 अध्याय का 22 वचन जरा पढ़ना. आणि एजरा त्याचा 8 अध्याय त्याचं 22 वचन वाचा. क्योंकि मार्ग के शत्रुओं से बचने के लिए सिपाहियों का दल और सवार राजा से भागने से जाता था. देखा, जब राजा से हमारा मार्ग में खतरा है, हमको कुछ सेना दे दो बोल करके मांगने के लिए उन लोगों को शर्म आया. क्यों शर्म आया? कारण है क्योंकि हम राजा से बच चुके थे. हाँ, हमने एक गवाही दिया था राजा को. हमारा परमेश्वर अपने सब खोजियों पर भलाई के लिए कृपा दृष्टि रखता है और जो उसे त्याग देते हैं उनका बल और कोप उनके विरुद्ध है. इस अभी यहाँ पर बोलने का अर्थ क्या है ना, वो वचन भी थोड़ा सा टेढ़ा मोड़ा करके उसका परिभाषा है. देखो, प्रभु की खोजने वालों का अनुकूल में प्रभु का हाथ काम करता है करके यहाँ पर गवाही देता है. आणि जे प्रभूचा शोध घेतात त्यांच्या प्रित्यार्थ प्रभूचा हात अनुकूल असतो, हे ते वचन सांगतं. प्रभु को छोड़ने वालों को प्रभु का हाथ प्रतिकूल में है, परंतु प्रभु के खोजियों के लिए प्रभु का हात अनुकूल में है. आणि जे प्रभूला सोडून देतात त्यांच्यासाठी प्रभूचा हात प्रतिकूल आहे, पण जे प्रभूचा शोध घेतात, जे त्याचा दावा करतात, त्यांच्या करता प्रभूचा हात अनुकूल असतो. अभी राजा को गवाही दिया प्रभु हमारे साथ है. आणि राजाला साक्ष दिली की प्रभू आमच्या सोबत आहे. हम सेना क्यों मांगो? आणि मग आम्ही सैन्य का मागावं? हमको लज्जा आया. आणि आम्हाला लाज वाटली. Praise the Lord. प्रभु का हाथ जिसका अनुकूल में प्रयोग, उनके साथ प्रभु महान कार्य करता है. आणि प्रभूचा हात ज्याला अनुकूल आहे त्याच्या सोबत प्रभू महान कार्य करतो. प्रभु का हाथ के बातों पर जाएगा तो वो एक बड़ा विषय है, वही 2 घंटा चाहिए. मैं अभी उधर से थोड़ा अड़ जाता हूँ. आणि प्रभूच्या हाता संबंधाने जर सांगायचं झालं तर तो मोठा विषय, ते सांगायला 2 तास लागतील, म्हणून त्या विषयाला हात नाही घालत. मैं 118 का 15 में ये हाथ कैसे कार्य कर रहा है, 1-2 वचन बोल के मैं आगे बढ़ना चाहूंगा. आणि स्तोत्र 108 त्याच्या 15 वचनामध्ये प्रभूचा हात कशा प्रकारे कार्य करतो त्याच्या संबंधाने 1-2 वचन सांगून आपण पुढे जाऊया. 118 का 15 का विभाग. स्तोत्र 118 त्याचा 15चा शेवटला भाग. यहोवा के दाहिने हाथ से पराक्रम का काम होता है. क्या होता है? यहोवा की दाहिने हाथ से पराक्रम की काम होता है. आणि परमेश्वराच्या उजव्या हाताने पराक्रमाचं कार्य होतं. Praise the Lord. कितना सुंदर बात है. आणि किती सुंदर गोष्ट आहे. हमारा प्रभु यीशु मसीह ने ये वचन दिया है. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे वचन दिलेले आहे. योहन्ना 10 अध्याय का 28 में. आणि योहान त्याचा 10 अध्याय त्याच्या 28 वचनामध्ये, तुम्हें मेरे हाथ से कोई नहीं छीन सकता. आणि तुला माझ्या हातातून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. प्रियो, हम प्रभु के हाथ में है. प्रभु के हाथ में हम कितना सुरक्षित है, वो कितना बलवंत हाथ है, ये बात को हम जान सकते हैं. आणि आपण प्रभूच्या हातामध्ये आहोत आणि आपण त्याच्या हातात सुरक्षित आहोत आणि त्याचा हात किती बलवंत आहे आपण जाणू शकतो. है ना. जब निर्गमन 7 अध्याय का 5 वचन में प्रभु बोलता है कि मैं मेरे हाथ से मेरे लोगों को मिस्रईम की गुलामी से छुड़ाऊंगा. आणि निर्गमन त्याचा 7 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये परमेश्वर अशा प्रकारे म्हणतो की मी माझ्या हाताने इस्रायल लोकांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून मुक्त करेल. मिस्रईम की गुलामी से इस्राएल लोग प्रभु की हाथ में से या हाथ की कार्यों से छुटकारा पाया. आणि इस्रायल लोक मिस्र देशाच्या गुलामगिरीतून परमेश्वराच्या सामर्थ्य हाताच्या द्वारे मुक्त झाले. परंतु उनमें से बहुत लोग प्रभु में अविश्वास किया. इसके लिए अविश्वासियों के खिलाफ में भी प्रभु का काम हाथ कार्य किया करके व्यवस्था वर्णन 2 अध्याय का 15 वचन में हम पढ़ता है. आणि त्याच्यापैकी काही लोकांनी अविश्वास केला आणि त्या अविश्वासणाऱ्याच्या विरोधामध्ये सुद्धा प्रभूचा हात जो आहे तो कार्य केला. ते अनुवाद त्याचा 2 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये आपण पाहतो. और जब तक वे नष्ट न हुए, जब तक वे नष्ट नहीं हुए, तब तक यहोवा का हाथ
उन्हें छावनी में से मिटा डालने के लिए उनके विरुद्ध बढ़ा ही रहा। देखा, वो बढ़ाते रहा, प्रभु का हाथ बढ़ाते रहा, क्योंकि अविश्वासियों को सबको प्रभु का हाथ ने मिटा डाला। आणि परमेश्वराच्या हाताने अविश्वासणाऱ्यांचा सगळ्यांचा नायनाट केला। यो मैं एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, हमेशा हमारे मन की गहराई से हम प्रभु को चाहे, आणि संपूर्ण हृदयाने प्रभुची आस धरा, है ना। अभी काइन यहाँ पर प्रभु ने अच्छा चेतावनी दिया था, आणि देवाने कायनाला चांगल्या प्रकारे चेतावणी दिली होती, अच्छा अवसर दिया था, आणि चांगली संधी दिली होती, तू भला कर, तू चांगलं कर, भला करेगा तो प्रभु प्रसन्न हो जाएगा। आणि जर तू चांगलं केलं तर परमेश्वर प्रसन्न होईल। तो आज भी हमको मालूम है कि आज भी प्रभु के लोगों से यही बात कहता है। आणि आजही प्रभु आपल्या लोकांशी हेच बोलतो। हमको जो भी नया जन्म पाया हुआ लोग है प्रियो, मैं हर एक पवित्र लोगों से विनती करता हूँ, अब जो भी काम करता है ना, थोड़ा पीछे मुड़कर देखो, अब सही किया या भले काम किया या बुरे काम किया। आणि प्रियानो, तुम्ही जे काय काम करता ते स्वतःला पारखून बघा, तुम्ही चांगलं काम केलं का वाईट काम केलं। हो सकता है कि आपको भले काम करने से आपको कहीं प्रतिकूल बढ़ रहा होगा, कष्ट बढ़ रहा होगा, तकलीफ होता होगा, लेकिन प्रियो भले कामों से आप कभी भी वंचित ना हो। आणि कदाचित होऊ शकतं की तुम्ही चांगले काम करत असताना तुम्हाला दुःख, कष्ट, संकट येत असतील, पण त्याच्यामध्ये तुम्ही निराश होऊन जाऊ नका, क्योंकि आपको मालूम है आज भले काम करने वालों को ज्यादा सतावट मिलता है, आणि जे चांगले काम करतात त्यांचा जास्त छळ होतो है। तो इसलिए आप भले काम करना ना छोड़े। आपको मालूम है एफेसियों 2:10 में लिखा है कि हम उन भले कामों के लिए सृजा गया है। आणि इफिसकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये ज्याप्रमाणे लिहिलेलं आहे की त्या चांगल्या कामाकरता आम्ही सृष्टित केलेले आहोत। प्रियो, हमको भले काम के लिए सृजा है, तो भला काम करते करते नहीं तकना। गलातियों 6 अध्याय के 9 वचन में बोलता है, तुम भले काम करते करते नहीं तकना। आणि चांगले काम करत करत तुम्ही थकून जाऊ नका। हम भले काम करने से साहस न छोड़े। अब देखा, भले काम करने से साहस ना छोड़े, मतलब थकना नहीं, तुम करते रहना। चांगलं काम करण्याचा तुम्ही कंटाळा करू नका, क्योंकि यदि हम ढीले न हो तो ठीक समय पर कटनी काटेंगे। एक टाइम पर कटनी काटेगा। आणि जर आपण आळस केला नाही तर योग्य वेळेला पीक कापायला मिळेल। हाँ प्रियो, आज बहुत लोग थोड़ा कुछ प्रतिकूल आ गया तो भले काम छोड़ करके वो बुराई के लिए निकल जाते हैं। आणि लोकांच्या जीवनामध्ये थोडासा सुद्धा प्रतिकूल अवस्था आली तर मग लोक काय आहे की वाईट काम करायला निघून जातात। प्रियो, ये दुनिया हमको अच्छे काम करने के लिए साथ नहीं देगा, आणि हे जग चांगलं काम करण्याकरता आपल्याला सहयोग देणार नाही। लेकिन दूसरा थिस्सलुनीकियों 3 अध्याय 13 वचन में पौलुस कहता है, दुसरं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, तुम्हें भाइयों भलाई करने में साहस न छोड़ो। देखा, भलाई करने में साहस ना छोड़ो, ना तको। आणि चांगलं काम करण्यामध्ये तुम्ही थकू नका। Praise the Lord. Praise the Lord. मैं आपको सबको ये प्रोत्साहन देना चाहता हूँ, आणि तुमच्या सगळ्यांना हे प्रोत्साहन देऊ इच्छितो, है ना। मतलब हमारे जीवन में हम भले काम करते हुए हम हर कार्य प्रभु का महिमा के लिए या प्रभु को प्रसन्न करने के लिए प्रयास करें। आणि आपण चांगले काम करत त्याच्याद्वारे देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा। अभी हम देखते हैं कि विश्वासियों में सबसे पहला विश्वासी आबेल, वो अच्छा काम करते थे, भले काम करते थे, और वो विश्वास से आकर के प्रभु को भेंट चढ़ा करके प्रभु को प्रसन्न किया। आणि सगळ्यात पहिले हाबेल जो आहे तो एक उत्तम काम करत होता, आणि ते उत्तम काम करत एक चांगल्या हृदयाने प्रभु करता त्याने अर्पण आणलं आणि ते प्रभूसाठी अर्पण केलं। अभी आबेल के बारे में बोलने के लिए जाएगा तो बहुत है, लेकिन मैं अभी थोड़ा उसका बात बंद कर देता हूं। आणि हाबेला संबंधाने बोलण्यासाठी केलं तर खूप काही आहे, पण आता मी या ठिकाणी थांबतो। दूसरा मानव प्रसन्न हुआ व्यक्ति है हानुक। आणि दुसरा एक व्यक्ती की ज्याच्यावर परमेश्वर प्रसन्न झाला तो म्हणजे हनोक, मतलब समर्पित व्यक्ति या मतलब अर्पित किया हुआ व्यक्ति, आणि समर्पित असा एक व्यक्ती। हनोक के बारे में हम उत्पत्ति किताब 5 अध्याय 21 से 24 तक पढ़ते हैं। आणि हनोका संबंधाने उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 5 अध्याय
त्याचं 21 ते 24 वचनामध्ये आपण असं वाचतो. मैं अभी पूरा वचनों को पढ़ाने नहीं जा रहा हूँ, बीच बीच में एक आधा वचन पढ़ाऊंगा। आणि सगळे वचन मी आता वाचायला नाही सांगणार, अधून मधून एखादं वचन वाचायला जब सांगेन. कोई 5 अध्याय की 22 और 24 वचन में लिखा है, आणि उत्पत्ती 5 अध्याय 22 आणि 24 वचनामध्ये असं लिहिलंय, हानोक परमेश्वर के साथ चला। आणि हानोक देवासोबत चालला. मतलब कितना साल चला? आणि किती वर्ष चालला? 300 साल, 300 वर्ष. है ना। जब 65 साल का हुआ, उस समय से 365 साल तक हानोक परमेश्वर के साथ चला। आणि ज्या वेळेला हानोक 65 वर्षाचा झाला तेव्हापासून 365 वर्षापर्यंत, म्हणजे टोटल 300 वर्ष हानोक देवासोबत चालला. प्रियो, आपको मालूम है, जब एक व्यक्ति दूसरे व्यक्ति के साथ चलना है तो क्या चाहिए? आणि एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सोबत जर चालायचं तर काय असलं पाहिजे? है ना। आमोस 3:3 में लिखा है, आमोस त्याचा 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये लिहिलंय, दो जन जब तक एकमत नहीं होगा तो साथ में कैसे चल सकता? आणि 2 जण जोपर्यंत एकमत होत नाही तोपर्यंत सोबत कस काय चालतील? तो बोलने का अर्थ क्या है? आणि सांगायचं तात्पर्य काय आहे? हानोक पूर्ण रूप में प्रभु का हर एक बातों को मान करके प्रभु के संग चला। आणि हानोक जो आहे तो संपूर्णरित्या देवाच्या आज्ञा पालन करत देवासोबत चालला. एक बात ध्यान देना, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, प्रभु हानोक के साथ नहीं चला, हानोक प्रभु के साथ चला। आणि देव जो आहे तो हानोका सोबत नाही चालला तर हानोक देवासोबत चालला. हाँ, हमारे जीवन में हमें प्रभु के साथ चलना है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये देवासोबत चालायचं आहे. मैं आपको कई बार बताया हुआ एक बात है, आणि पुष्कळ वेळा तुम्हाला सांगितलेली एक गोष्ट आहे, मैं मेरा प्रिय पत्नी मेर्सी के साथ जब चलता है तो वो बार बार बोलता है, रुको ना, थोड़ा धीरे चलो ना। मतलब मुझे उसके साथ चलने के लिए मतलब क्या होना पड़ता, मेरा चाल को बदलना पड़ता। आणि मग ज्या वेळेला मी मर्सी सोबत चालतो त्या वेळेला काय होतं की ती मला पाठीमागून आवाज देते, जरा थांबा ना, म्हणजे काय की मला तिच्या सोबत चालत असताना हळूहळू चालावं लागतं, माझी चाल बदलावी लागते. मतलब हानोक ने अपना पूरा चाल बदला, प्रभु का चाल पकड़ा, तभी तो प्रभु के साथ चल पाया। आणि याचा अर्थ काय झाला की हानोकाने आपली चाल बदलली, परमेश्वराच्या चालीप्रमाणे तो चालू लागला, म्हणूनच परमेश्वरासोबत चालला. हालेलुया, आमेन. जितने लोगों को समझ में आ रहा है, मैं ये बात को भी विस्तार से बोलने के लिए समय दे करके मैं थोड़ा मतलब जल्दी जा रहा हूँ। आणि वेळ कमी असल्या कारणाने पटकन पुढे जाऊया. प्रियो, अभी सबसे बड़ी बात, हानोक प्रभु के साथ चला, आणि सगळ्यात महत्वाचं हानोक देवासोबत चालला. और प्रभु के साथ चला, इतना ही नहीं, हानोक ने प्रभु को प्रसन्न किया। आणि तो देवासोबत चालला, एवढंच नाही तर त्याने देवाला प्रसन्न सुद्धा केलं. ये बहुत बड़ी बात है। आणि हे खूप मोठी गोष्ट आहे. अगर हम इस छोटा सा आयु में प्रभु को प्रसन्न करके जीवन नहीं बिताए तो फिर क्या लाभ है? आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये आपण जर देवाला प्रसन्न करत जर जीवन जगलो नाही तर मग काय फायदा? हमने उद्धार पाया, परंतु मैंने प्रभु को प्रसन्न किया है कि नहीं, ये बात हमें अपने आप को पूछना है। आणि माझं तारण झालंय पण मी देवाला प्रसन्न केलंय का नाही हे आपण स्वतःला विचारायचंय. है ना। मतलब हानोक प्रभु को कैसे प्रसन्न किया? हानोकाने देवाला कशा प्रकारे प्रसन्न केलं? है ना। इब्रानियों का पत्र 11 अध्याय का 5 वचन में उसका उत्तर क्लियर लिखा है। आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय आणि त्याच्या 5 वचनामध्ये त्याचं उत्तर जे आहे ते एकदम स्पष्ट लिहिलेलं आहे. विश्वास से हानोक उठा लिया गया कि मृत्यु को न देखे, और उसका पता नहीं मिला क्योंकि परमेश्वर ने उसे उठा लिया था, और उसके उठाए जाने से पहले उसकी यह गवाही दी गई थी कि उसने परमेश्वर को प्रसन्न किया है। तो बोलो, ये प्रसन्न किया, कैसे प्रसन्न किया? शुरू में ही लिखा है, विश्वास से। आणि मग त्याने देवाला प्रसन्न केलं, ते कसं केलं? त्याच्या सुरुवातीलाच वचनामध्ये लिहिलं होतं की विश्वासाने. हाँ प्रियो, मैं आपको शुरुआत में ही अबेल के बातों पर ही मैंने आपको बताया, मसीह जीवन विश्वास की जीवन है। हर काम हमें विश्वास से करना है। विश्वास छोड़ करके किसी प्रकार भी हम प्रभु को प्रसन्न नहीं कर सकता करके वो 6 वचन में 11:6 में लिखा है।
आणि हाबेलाच्या संबंधाने सांगताना तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की आपण आपल्या जीवनामध्ये करणारं प्रत्येक काम जे आहे ते विश्वासाने करायचं आहे. कारण की हिब्री त्याचा 11 अध्याय आणि त्याच्या 6 वचनामध्ये लिहिलेलं आहे की विश्वासाखेरीज देवाला प्रसन्न करणं अशक्य आहे. यो एक व्यक्ति प्रभु को प्रसन्न करना है तो सबसे पहले उसको विश्वास चाहिए, आणि एखाद्या व्यक्तीने जर देवाला प्रसन्न करायचं आहे तर सगळ्यात पहिले त्याला विश्वास असला पाहिजे. और ये विश्वास कैसे आता? आणि विश्वास कस काय येतो? मसीह की वजह से। आणि ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे. आपको सबको रोमियो 10:17 वचन मालूम है। आणि रोम त्याचं 10 अध्याय 17 वचन तुम्हाला ठाऊक आहे. विश्वास सुनने से, सुनना मसीह के वचन से आता है। आणि विश्वास ऐकण्याच्या द्वारे आणि ऐकणं ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे आहे. हानोक परमेश्वर पर विश्वास किया और उसके वचनों पर विश्वास किया, इसलिए वो एक आत्मिक जीवन बिताया, प्रभु को प्रसन्न किया। आणि हानोकाने देवावर आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवला, म्हणूनच तो एक आत्मिक जीवन जगत देवाला प्रसन्न केलं. आपको मालूम है वो शरीर के अनुसार नहीं चलते। आणि तो शरीराच्या अनुसार चालत नसेल. रोमियो का पत्री 8 अध्याय का 8 वचन में प्रेरित पौलुस कहता है, आणि रोमकराचं पत्र त्याचा 8 अध्याय त्याच्या 8 वचन में 8 वचनामध्ये या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. और जो शारीरिक दशा में है वे परमेश्वर को प्रसन्न नहीं कर सकते. देखा, जो शारीरिक दिशा में है, तो हानोक शारीरिक दिशा में नहीं था। आणि हानोक जो आहे तो देह स्वभावाप्रमाणे चालत नव्हता. हमें अपने आप को परखना है। आणि आपण स्वतःला पारखायचंय. आज भी मैं किस प्रकार का स्वभाव का है? आणि आजही मी कशा प्रकारच्या स्वभावामध्ये आहे. हानोक परमेश्वर के साथ चला, हानोक देवासोबत चालला, हानोक परमेश्वर को प्रसन्न किया, आणि हानोकाने देवाला प्रसन्न केलं. इसलिए उसी इब्रानियों 11:5 में हमने पढ़ा, अभी भी उसको शुरुआत में लिखा है कि हानोक मृत्यू को नहीं देखा। आणि म्हणूनच इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये पाहिलं की हानोकाला मरणाचा अनुभव आला नाही. कितना अनोखा बात है, आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे. है ना? हानोक उड़ा ले जाने वाला मंडली का एक छाया है। आणि हानोक जे आहे ते उचलल्या जाणाऱ्या मंडळीची एक छाया आहे. बहुत सुंदर बात है आणि खूप सुंदर गोष्ट आहे. और इस पीढ़ी के लोग, अभी जो प्रभु में सो गया वो जी उड़ेगा, और जो जीवित है वो रूपांतर होकर उड़ा लिया जाएगा अगर आज प्रभु आ गया तो। आणि जे मेलेले आहेत ते उठविले जातील आणि जे जिवंत आहेत ते रूपांतरित केले जातील जर आज प्रभु आला तर. प्रियो, हानोक उस मंडली का छाया में यहाँ पर खड़ा है. आणि हानोक जो आहे ते मंडळीच्या एक छाया म्हणून या ठिकाणी आहे. बहुत सुंदर बात आणि खूप सुंदर गोष्ट आहे. शायद इस पीढ़ी के हमसे बहुत से लोग मृत्यू नहीं देखेंगे, आणि या पिढीमध्ये असणारे पुष्कळ लोक मरण पाहणार नाही. हमारा ये मृत्यू शारीरिक मृत्यू के बारे में आपको मालूम है. आणि हे जे मरण आहे ते शारीरिक मरणासंबंधाने आहे. है ना? ये पीढ़ी के लोग प्रभु की आगमन का पीढ़ी है करके एकदम साफ साफ मैं आपको बता सकता हूँ. आणि ह्या पिढीचे लोक जे आहे ते ही पिढी जी आहे ती प्रभूच्या आगमनाची पिढी आहे. एकदम मी तुम्हाला स्पष्ट सांगू अभी इच्छितो. हमें शायद हम ये संदेश सुनते सुनते भी त्रुटि हो सकता है. आणि हा संदेश ऐकत असताना सुद्धा तुतारी फुटली जाऊ शकते. नहीं तो आप ये संदेश सुनने के बाद में जब आप मतलब बाकी कामों में लगा होगा उस समय में भी आ सकता है. आणि हा संदेश ऐकल्यानंतरही तुम्ही एखाद्या कामामध्ये असाल त्यावेळेला सुद्धा ती तुतारी फुकल्या जाऊ शकते. लेकिन एक बात पक्का गारंटी है कि अभी ज्यादा देर हमें इंतजार करना नहीं पड़ेगा. आणि एक गोष्ट निश्चित आहे की आपल्याला जास्त वेळ वाट पाहण्याची गरज राहणार नाही. तो और एक बात हानोक हम देखते हैं कि हानोक ने एक अच्छा गवाही दिया. आणि हानोकाने एक चांगली साक्ष दिली. हानोक मृत्यू नहीं देखा आणि हानोकाने मरण पाहिलं नाही. यूदा का पत्री उसके 15 वचन में प्रभु के साथ चलने वाला हानोक को बहुत आनंद काल की बहुत बातें मतलब प्रभु ने प्रकाशित करके दिया. आणि प्रभू सोबत चालणाऱ्या हानोकाला प्रभूने त्या सार्वकालिक जीवनाच्या खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रकाशित करून दिल्या. यहुदाचं वचन त्याचा 5 वचन 15 वचन 15 और 16 हानोक ने भी जो आदम की 7वीं पीढ़ी में था इनके विषय में यह भविष्यवाणी की, देखो प्रभु अपने लाखों पवित्र लोगों के साथ आया कि सबका न्याय करे और सब भक्तहीनों को उनके अभक्ति के सब कामों के विषय में जो उन्होंने भक्तिहीन होकर किए हैं और उन सब कठोर बातों के विषय में जो भक्तिहीन पापियों ने उनके विरुद्ध में
कई है दोषी ठहराए। देखिए यहाँ पर अभी विषय बहुत लंबा है, मैं शॉर्ट में आपको बताता हूँ। आणि विषय खूप मोठा आहे, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. यहाँ पर प्रभु यीशु मसीह के गुप्तागमन नहीं, प्रकट आगमन के बारे में तक का प्रकाश के विषय में आनोक ने भविष्यवाणी की। आणि या ठिकाणी प्रभूचं जे गुप्त आगमन आहे ते नाही, तर प्रभूचं जे प्रगट आगमन आहे त्याच्या संबंधाने सुद्धा हानोकाने भविष्यवाणी केली. क्या बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे. प्रभु प्रकाश करते बिना भविष्य के बात कौन जान सकता। आणि प्रभूने जर प्रगट नाही केलं तर भविष्यामध्ये काय होणार आहे कोण सांगू शकेल. आप देखिए उस समय में जब जलप्रलय होने से पहले प्रभु के संग चला हुआ आनोक इतना लंबा समय के बाद में प्रभु की मतलब इस दुनिया की आगमन, पुनरुत्थान, मंडली तैयार करना, प्रभु का मंडली लेकर जाना, इसके बाद में मंडली के साथ वापस आना, वहां तक की बातों का प्रकाशन 3 साल प्रभु के साथ चलते चलते प्रभु ने उनको समझाना बोलेगा तो ये कोई हल्का रीति की बात नहीं थी, बहुत गहरा बात है, ये बहुत प्रभु की बड़ी अनुग्रह है। आणि मग हानोका परमेश्वरासोबत चालत होता, त्यावेळेला परमेश्वराने हानोकाला दर्शन दिलं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य होऊन या जगामध्ये जन्म घेईल आणि कशा प्रकारे तो वधस्तंभावर मारला जाईल आणि मग त्याला पुण्यात येईल, त्याच्यानंतर त्याचं पुनरुत्थान होईल आणि कशा प्रकारे मग मंडळीची स्थापना होईल आणि मग प्रभू गुप्त आगमनामध्ये कशा प्रकारे मंडळीला घेऊन जाईल आणि त्याच्यानंतर प्रभू कशा प्रकारे प्रगट आगमनामध्ये मंडळी सोबत येईल, हे सगळ्या प्रकारचं जे प्रकाशन आहे ते 300 वर्ष हानोक परमेश्वरासोबत चालला. हे काही छोटं प्रकाशन नाहीये, तर हे खूप अद्भुत आणि खूप मोठं असं प्रकाशन त्याला देवापासून मिळालेलं होतं. Praise the Lord. Praise the Lord. मैं आपको बोलना चाहता हूँ, मतलब उस विषयों को भी अगर हम ध्यान करेंगे, आप लोग थोड़ा ध्यान करना ये वचनों को लेकर के कितना बड़ी बात है कि ऐसा प्रभु को प्रसन्न करने वाला लोगों के प्रति प्रभु को ये कहना अच्छा लगता है कि ये मेरे लोग। आणि अशा प्रकारे देवाला प्रसन्न करणाऱ्या लोकांसंबंधाने देवाला बोललं चांगलं वाटतं की हे माझे सेवक आहे. और तीसरा व्यक्ति है नोहा। आणि तिसरा व्यक्ती आहे नोहा. जब नोहा का बारे में हम देखते हैं 5 अध्याय का 28 से 32 तक, आणि नोहा संबंधाने आपण पाहतो उत्पत्ती त्याचा 5 अध्याय त्याचा 28 ते 32 वचनापर्यंत और 6 अध्याय का 8-9 वचन, आणि त्याचा 6 अध्याय 8 आणि 9 वचन. मैं बहुत शॉर्ट में आपको ये बात बताना चाहूंगा। आणि खूप थोडक्यात ही गोष्ट सांगू इच्छितो. उसके उत्पत्ति 6:8 में हम देखते हैं कि नोहा को प्रभु का अनुग्रह मिला। आणि उत्पत्ती 6 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये आपण पाहतो की नोहावर देवाची कृपा झाली. और उसके 9 वचन में लिखा है कि नोहा परमेश्वर के साथ चला। आणि त्याच्या 9 वचनामध्ये आपण पाहतो की नोहा जो आहे तो परमेश्वरासोबत चालला. देखिए अनुग्रह पाया हुआ लोग हमेशा प्रभु के साथ चलना चाहिए। आणि कृपा प्राप्त झालेल्या लोकांनी नेहमी प्रभू सोबतच चालायचं आहे. अभी अनुग्रह पाया हुआ नोहा प्रभु के साथ चला आणि कृपा प्राप्त झालेला नोहा प्रभू सोबत चालला. और नोहा कैसे प्रभु को प्रसन्न किया। आणि नोहाने देवाला कशा प्रकारे प्रसन्न केलं. नोहा ने भी प्रभु की बातों में विश्वास किया। आणि नोहाने सुद्धा देवाच्या आज्ञेवर विश्वास केला. इब्रानियों का पत्री उसका 11 अध्याय का 7 वचन में जब हम पढ़ता है, आणि इब्रीकराचं पत्र 11 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये आपण पाहतो. विश्वास से नूह ने उन बातों के विषय में जो उस समय दिखाई न पड़ती थी चेतावनी पाकर भक्ति के साथ अपने घर के बचाव के लिए जहाज बनाया। हाँ देखिए विश्वास, अभी पहले क्या आया, विश्वास से। आणि सगळ्यात पहिले काय आलं की विश्वासाने. क्या विश्वास किया। आणि त्याने विश्वास काय केला. प्रभु ने नोहा को बोला, नोहा अभी मैं बारिश भेजने वाला है और बड़ा बाढ़ आएगा और सारा धरती पानी में डूब करके नष्ट हो जाएगा। आणि मग देवाने नोहाला सांगितलं की मी आता पाऊस पाडणार आहे, खूप मोठा पूर येणार आहे आणि संपूर्ण पृथ्वी जलप्रलयाच्या द्वारे नाश होणार आहे. तो फिर नोहा ने वो बात पर विश्वास किया आणि नोहाने त्या गोष्टीवर विश्वास केला. उस समय तक कभी बारिश ऊपर से पानी कभी बरसा नहीं आणि त्या वेळेपर्यंत वरतून पाणी कधी पडलं नव्हतं. लेकिन प्रभु ने कहा, नोहा ने विश्वास किया आणि देवाने सांगितलं आणि नोहाने विश्वास केला. और बोला तुम्हारा घर की बचाव के लिए जहाज बनाना। आणि सांगितलं की तुझ्या घरच्या लोकांना वाचवण्याकरता एक जहाज बनव. नोहा ने क्या किया।
आणि नोहाने काय केलं? नोहा ने सुनकर के ठीक है टाटा ऐसा बोलकर ऐसे नहीं गया। आणि नोहाने ऐकलं आणि हा ठीक आहे टाटा म्हणून निघून नाही गेला. आज हम लोग क्या करता है? आज आपण काय करतो? हाँ वचन सुनता है, बहुत अच्छा वचन था, ओके टाटा ऐसे बोल के जाता है। आणि वचन ऐकतो आणि खूप चांगलं वचन होतं म्हणून वचन ऐकून ते टाटा करतो. मेरे प्रिय भाई बहनों, ये सिर्फ सुन करके अच्छा बोल करके आपका शाबाशी का सर्टिफिकेट पाने के लिए नहीं, ये बात सुन करके मानने के लिए है। आणि हे वचन ऐकून ते खूप चांगलं आहे आणि तुमच्याकडून एक प्रमाणपत्र घेण्याकरता हे वचन आहे असं नाहीये. तर हे वचन ऐकून आपण त्याच्याप्रमाणे आचरणात आणायचं आहे. नोहा ने क्या किया? नोहाने काय केलं? नोहा ने जहाज बनाया, बोलने का अर्थ प्रभु का कहने के अनुसार आज्ञा पालन किया। आणि नोहाजाने जहाज बनवलं याचा अर्थ काय की नोहाना देवाने दिलेल्या आज्ञेच्या अनुसार त्याने पालन केलं. अभी हम इब्रानियों 11:7 में वही बात पढ़ा। आणि इब्रिकराचं पत्र 11:7 वचनामध्ये आपण तेच वाचलं. अपने घर की बचाव के लिए प्रभु की कहने के अनुसार नोहा ने जहाज बनाया। आणि आपल्या घरच्या लोकांना वाचवण्याकरता देवाच्या आज्ञेच्या अनुसार त्याने जहाज बनवलं. जो प्रभु कहता है विश्वास करने वाला वो मानता है। आणि जो कोणी विश्वास करतो जे प्रभु सांगतो त्याच्याप्रमाणे तो पालन करतो. अगर आप सच्चा विश्वासी है तो आप जरूर प्रभु की बात को मानेगा। आणि जर तुम्ही खरे विश्वासू आहात तर निश्चितच देवाच्या आज्ञेचं तुम्ही पालन कराल. है ना। उत्पत्ति में 2 जगह पर, उत्पत्ति 6 अध्याय का 22 वचन में और 7 अध्याय का 5 वचन में नोहा ने जैसे प्रभु ने कहा वैसा किया करके लिखा है। आणि उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 6 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये आणि उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 7 अध्याय त्याच्या 5 या दोन्ही वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जसं देवाने आज्ञा दिली त्याप्रमाणे नोहाने केले. परमेश्वर की इस आज्ञा के अनुसार नूह ने किया। देखा, परमेश्वर की आज्ञा के अनुसार नोहा ने वो काम किया। देवाने दिलेल्या आज्ञाप्रमाणे नोहाने केले. यहोवा की इस आज्ञा के अनुसार नूह ने किया। मतलब यहोवा की इस आज्ञा के अनुसार नोहा ने किया। दोनों जगह पर लिखा प्रभु की आज्ञा के अनुसार नोहा ने वो काम किया। आणि दोन्ही ठिकाणी लिहिले देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने केले. इसके बाद में नोहा के जीवन में क्या हुआ? आणि त्याच्यानंतर नोहाच्या जीवनामध्ये काय झालं? जल प्रलय आया आणि जल प्रलय आला. नोहा मतलब जल प्रलय होने के बाद में नोहा को जहाज से बाहर लाया प्रभु ने। आणि जल प्रलय संपल्यानंतर देवाने नोहाला त्या जहाजातून बाहेर आणलं. तो नोहा ने सबसे पहले क्या किया? आणि नोहाने सगळ्यात पहिले काय केलं? परमेश्वर के लिए एक वेदी बनाया। आणि देवाकरता एक वेदी बनवली. उत्पत्ति 8 अध्याय का 20 वचन में हम देखता है। उत्पत्ती 8 अध्याय 20 वचनामध्ये आपण पाहतो. तब नूह ने यहोवा के लिए एक वेदी बनाई और सब शुद्ध पक्षियों और असब शुद्ध पक्षियों में से कुछ लेकर वेदी पर होम बलि चढ़ाया। देखिए, पहली बात है प्रियो, उद्धार पाए वो लोग हमेशा प्रभु की आराधक होना चाहिए, प्रभु को सम्मान करने वाला होना चाहिए। आणि तारण प्राप्त झालेले लोक देवाचे आराधक असले पाहिजे आणि देवाचा सन्मान करणारे असले पाहिजे. यहाँ पर नोहा प्रभु की आराधना किया आणि या ठिकाणी नोहाने देवाची आराधना केली. इसलिए प्रभु ने क्या किया? आणि म्हणूनच प्रभुने काय केलं? उसका 9 अध्याय का 1 वचन में हम देखते हैं कि प्रभु ने उसे आशीष दिया। आणि 9 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो की देवाने त्याला आशीर्वादित केलं. और 9 अध्याय की 14 से 17 तक के वचनों में आणि उत्पत्ती 9 अध्याय 14 ते 17 वचनामध्ये परमेश्वर ने नोहा के साथ एक वाचा बांधा। आणि देवाने नोहा सोबत एक करार केला. आपको मालूम है कि जब भी बारिश होता है तो एक रेनबो मतलब आकाश में क्या दिखाई देता? धनुष दिखाई देता. आणि ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला आपल्याला आकाशामध्ये एक धनुष्य पाहायला मिळतो. वो परमेश्वर का नोह के साथ वाचा हुआ एक वाचा का एक चिन्ह है. आणि देवाने नोहा सोबत केलेला जो करार आहे त्याचं ते चिन्ह आहे. आपको मालूम है नोह का काल कैसे काल था? आणि नोहाचा जो काळ होता तो कसा काळ होता? है ना। आप उत्पत्ति 6 अध्याय पढ़कर देखना। आणि उत्पत्ती 6 अध्याय तुम्ही वाचून पहा. आपको मालूम है यीशु मसीह ने प्रभु का आगमन के बारे में कहने के समय में वो समय का खूबी उठाकर कहा। लूका का 17 अध्याय उसकी 26 वचन में। आणि लूक त्याचा 17 अध्याय त्याच्या 26 वचनामध्ये प्रभूने त्याच्या आगमना संबंधाने सांगत असताना ही गोष्ट प्रकर्षाने सांगितली. जैसा नूह के दिन में हुआ था वैसा ही परमेश्वर के पुत्र के दिनों में भी होगा. देखा, अभी
नोहा का दिन में क्या क्या हुआ वो बात प्रभु का यीशु मसीह की आगमन का समय में भी होगा करके प्रभु ने वचन किया। आणि नोहाच्या दिवसामध्ये जे काय झालं ते सगळ्या गोष्टी प्रभूच्या आगमनाच्या वेळेला सुद्धा होईल असं या ठिकाणी प्रभू सांगत आहे. अभी वो बात तो बताने के लिए अभी वक्त नहीं, आणि ते बोलण्याकरता आता वेळ नाही. इसलिए मैं शॉर्ट में आपको बोला आप उत्पत्ति 6 अध्याय पढ़ना शुरू से। आणि म्हणूनच थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की उत्पत्तीचं पुस्तक 6 अध्याय तुम्ही सुरुवातीपासून वाचा. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. तो आपको समझ में आएगा। मग तुमच्या लक्षात येईल. तो अभी हम देखते हैं अब्राहम इसहाक याकूब के बारे में। आणि अब्राहम इसाक आणि याकोबा संबंधाने आपको मालूम है ये लोग प्रभु में सो गया, आणि हे लोक प्रभू मध्ये झोपले इसलिए उनका नाम लिया जाता है। आणि म्हणूनच त्यांचं नाव घेतलं जातं. आपको मालूम है जब प्रभु मोशे को जब प्रकट हुआ आणि मोशेला ज्या वेळेला प्रभु प्रकट झाला तब वो निर्गमन उसका 3 अध्याय का 6 वचन में प्रभु मोशे से कहता है, आणि निर्गमन त्याचा 3 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये प्रभु मोशेला अशा प्रकारे म्हणतो. फिर उसने कहा, मैं तेरे पिता का परमेश्वर और अब्राहम का परमेश्वर, इसहाक का परमेश्वर और याकूब का परमेश्वर हूँ। हाँ, उसका 15 वचन, त्याचं 15 वचन. फिर परमेश्वर ने मूसा से कहा, यह भी कहा, तू इस्राएलियों से यह कहना, तुम्हारे पितरों का परमेश्वर अर्थात अब्राहम का परमेश्वर, इसहाक का परमेश्वर और याकूब का परमेश्वर यहोवा, उसने मुझको तुम्हारे पास भेजा है। 16 वचन, इसलिए जब जाकर इस्राएली पुरनियों को इकट्ठा कर और उनसे कह, तुम्हारे पितर अब्राहम, इसहाक और याकूब के परमेश्वर यहोवा ने मुझे दर्शन देकर यह कहा है। देखिए बोलने का अर्थ क्या है कि मानो मोशा को प्रभु जब प्रकट होता है तो प्रभु खुद अपना परिचय देता है, मैं तुम्हारा पिता अब्राहम, इसहाक, याकूब का परमेश्वर। आणि मग ज्या वेळेला मोशेला परमेश्वर प्रकट झाला त्यावेळेला परमेश्वर स्वतः मोशेला अशा प्रकारे साक्ष देतो की तुझे वडील जे आहे ते अब्राहम, इसाक, याकूब यांचा मी परमेश्वर आहे. कितना अनमोल बात है ना। आणि किती अनमोल गोष्ट आहे. प्रभु के लिए वो लोग प्रभु की उपस्थिति में अभी जीवित है आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये ते लोक आता जिवंत आहे. Praise the Lord। Praise the Lord. वो बात यीशु मसीह ने जब दुनिया में था ये बात मानो उठाकर कहा, आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये होते त्यावेळेला ही गोष्ट प्रभूने उचलून सांगितली. लूका 20 अध्याय का 37-38 वचन में। आणि लूक त्याचा 20 अध्याय त्याचा 37 आणि 38 वचन. परंतु इस बात को कि मरे हुए जी उठते हैं, मूसा ने भी झाड़ी की कथा में प्रकट किया है कि वह प्रभु का अब्राहम का परमेश्वर और इसहाक का परमेश्वर और याकूब का परमेश्वर कहता है। देखिए यहाँ पर यीशु मसीह उड़ाकर उस विषय को कहता है कि मोशे को किस रीति में प्रभु प्रकट होकर के कहा कि मैं अब्राहम, इसहाक, याकूब का परमेश्वर। आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की देवाने कशा प्रकारे मोशेला सांगितलं की मी अब्राहम, इसाक आणि याकूब यांचा परमेश्वर आहे. वो मरे हुओं का नहीं, वो जीवितों का परमेश्वर है। आणि तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा परमेश्वर आहे. Praise the Lord। Praise the Lord. तो मैं अभी समय थोड़ा ज्यादा पार होने के कारण संक्षिप्त में इन लोगों का खूब ही जल्दी शॉर्ट में बताता हूं। आणि वेळ कमी झाल्या कारणाने मी थोडक्यात या संबंधाने सांगतो. तो ये लोगों ने क्या किया, या लोकांनी काय केलं. इब्रानियों 11 अध्याय का 10 वचन के अनुसार, आणि इब्रिकराचं पत्र 11 अध्याय त्याच्या 10 वचनाच्या अनुसार, क्योंकि वह उस स्थिर वाली नगर की बाट जोता था जिसका रचने वाला और बनाने वाला परमेश्वर है। हाँ देखो वे लोग परमेश्वर तैयार करने वाला, हमेशा बना रहने वाला उस नगर की बाट जोता। आणि परमेश्वर तयार करणारं जे स्थिर नगर आहे त्याची तो अब्राहम वाट पाहत होता. वो एक सच्चा विश्वासी का, सच्चा विजयी जीवन बिताने वाला व्यक्ति उस मतलब परमेश्वर तैयार करने वाला अनंत काल की बातों पर मन लगा. आणि मग एक जो खरा विश्वासू आहे तो परमेश्वराने तयार केलेल्या त्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टीकडे आपलं मन लावतो. हमने आधार में जो पढ़ा हुआ 16 वचन में 11 का 16 में पढ़ा था कि प्रभु ने क्या किया, पर वे उत्तम और स्वर्गीय देश के अभिलाषी है। देखा वे लोग
उत्तम सबसे सर्वोत्तम बातों पर वो लोग इच्छा करने वाले लोग हैं। आणि ते लोक ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत त्याच्यावर आस धरणारे आहेत क्योंकि प्रभु ने ऐसा विश्वासियों के लिए एक नगर तैयार किया है। आणि अशा प्रकारच्या विश्वासणाऱ्यांकरता प्रभूने एक नगर तयार केलेला आहे वहां पर उनका एक खूबी लिखा है आणि त्या ठिकाणचं एक वैशिष्ट्य लिहिलेलं आहे उस 11 अध्याय का 15 वचन, इब्रानियों 11:15 में आणि इब्रिकाराचं पत्र 11 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये जिस देश से वे निकल आए थे, यदि उसकी स्तुति करते तो उन्हें लौट जाने का अवसर था। हाँ देखा, इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे उन्होंने छोड़ दिया तो हमेशा के लिए वो छोड़ दिया। आणि त्यांनी जर सोडून दिलं तर निरंतर करता सोडून दिलं हम लोग कई बार क्या करता, आणि पुष्कळ वेळा आपण काय करतो हम बहुत दुखी हो जाता है। आपण खूप दुःखी होतो अरे विश्वास में आने के बाद में हमको परेशानी वो नहीं छोड़ना चाहिए था, पीछे मुड़ करके नहीं छोड़ना चाहिए बोल करके दुखी हो जाता है। आणि मग ते विश्वास आल्यामध्ये त्यांचा ज्या वेळेला त्यांना त्रास संकट येतो त्यावेळेला ते म्हणतात की आम्ही तिथेच खूप सुखी होतो, उगाचच इथे आलो आणि आम्ही तिथेच राहायला पाहिजे होतं असा विचार करून ते पाठीमागे पाहता। जो एक सच्चा विजय जीवन बिताने वाला व्यक्ति पीछे के बातों को हमेशा भूलता है आणि एक खरं विजय जीवन जगणारा व्यक्ती पाठीमागच्या गोष्टी नेहमी विसरतो है ना। विजय जीवन बिताने वाला प्रेरित पौलुस फिलिप्पियों का पत्र 3 अध्याय का 13-14 वचन में कहता है कि मैं पीछे के बातों को भूलकर आगे निशाने के ओर चला जाता हूँ। आणि फिलिप्पियराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याच्या 13 आणि 14 वचनामध्ये प्रेषित पौल असं म्हणतो की मागील गोष्टी विसरून माझ्या लक्ष्याकडे मी धावत जात आहे। एक बात मैं आपको याद करना चाहता आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, हूँ, यीशु मसीह ने अंत में रहने वाले लोगों को एक सख्त चेतावनी दिया था। आणि शेवटल्या काळामध्ये राहणाऱ्या लोकांना प्रभूने एक सक्त चेतावणी दिली होती लूका 17 अध्याय का 32 वचन में, आणि लूक त्याचा 17 अध्याय त्याच्या 32 वचनामध्ये लूत का पत्नी को याद रखना। आणि लोटाच्या बायकोची आठवण ठेव। बहुत अच्छा था ना, आणि खूप चांगलं होतं अच्छा नमूना था ना, आणि एक चांगला आदर्श होता का इसलिए नहीं। आणि म्हणून नाही। प्रियो हालेलुया, उत्पत्ति 19 अध्याय का 26 वचन में लिखा है, आणि उत्पत्ती त्याचा 19 अध्याय त्याच्या 26 वचनामध्ये लिहिले। लूत का पत्नी ने क्या किया? आणि लोटाच्या बायकोने काय केलं? प्रभु ने बचाया था, लेकिन तभी भी वो पीछे मुड़कर देख करके नमक का खंबा बन गया। आणि प्रभूने तिला वाचवलं होतं तरी सुद्धा तिने पाठीमागं पाहिलं आणि मिठाचा खांब झाली। Praise the Lord. प्रियो हालेलुया, बुलाहट पाए हुए लोग पीछे मुड़ करके देख करके पीछे जाने की पद्धति तैयार ना करे। आणि प्रभूने पाचारण प्राप्त केलेले लोक त्यांनी पाठीमागे बघून आनंद करू नये आणि पाठीमागे जाण्याचा विचार सुद्धा करू ये नये। विश्वास के लोगों ने क्या किया? आणि मग विश्वासणाऱ्यांनी काय केलं? उन्होंने जो छोड़ कर आया वो बातों को भूल करके जीवन बिताया। आणि जे ते सोडून आले होते त्या गोष्टी विसरून त्यांनी आनंद केला। और उनके एक खूबी बोलकर मैं खत्म करूंगा। अजून एक त्यांचं वैशिष्ट्य सांगून मी या ठिकाणी थांबेल। इब्रानियों 11 का 13 में आणि इब्रिकाराचं पत्र 11 अध्याय त्याचं 13 वचनामध्ये वे लोग ये बात, वे सब विश्वासी की दशा में मरे और उन्होंने प्रतिज्ञा की हुई वस्तुएं नहीं पाई, पर उन्हें दूर से देखकर आनंदित हुए और मन लगाया कि हम पृथ्वी पर परदेशी और मान लिया है कि मतलब वो दुनिया में परदेशी है। आणि त्यांनी ही गोष्ट मान्य केली की या जगामध्ये आम्ही उपरी आहोत। हाँ, हम ये दुनिया के नहीं। आणि आपण या जगाचे नाही। Praise the Lord. प्रियो एक बात जानना, प्रेरणू एक गोष्ट जाणा, ना सच्चा विश्वासी जीवन बिताने वाले लोग हमेशा एक गवाही देना चाहिए। आणि खरे विश्वासामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांनी साक्ष द्यायला पाहिजे। हम ये दुनिया का नहीं, आपण या जगाचे हम ये नाही दुनिया में परदेशी हैं। आणि या जगामध्ये आपण उपरी आहोत। हम लोग किसकी बात जो रहा है, आणि आपण कोणाची वाट पाहत आहोत? एक शब्द उसके लिए पढ़ना चाहूंगा। आणि एक वचन आपण या ठिकाणी वाचूया। दूसरा पत्रोस 3 अध्याय उसका 11 से 13। आणि दुसरे पेत्र 3 अध्याय 11 ते 13 वचन। बहुत सुंदर बात है। खूप सुंदर गोष्ट आहे। जबकि ये सब वस्तुएं इस रीति से पिघलने वाली है, तो तुम्हें पवित्र चाल चलन और भक्ति में कैसा मनुष्य होना चाहिए और परमेश्वर की उस दिन की बाट किस रीति से जो होना चाहिए और उसके जल्द आने के लिए कैसा यत्न करना चाहिए, जिसके कारण आकाश आग से पिघल जाए और आकाश के गण बहुत ही तप्त होकर गल जाए। आगे और उस प्रतिज्ञा के अनुसार हम एक नए आकाश और एक नई पृथ्वी की आस देखते हैं। देखो हम किसकी आश कर रहा है, हम किसकी बात जो रहा है आणि आपण कोणाची वाट पाहत आहोत? नया आकाश और नया पृथ्वी का।
नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीची. भैया ये दुनिया में जो भी हमें दिखाई दे रहा है वो सब जल करके नष्ट होने वाला आणि प्रेरणा आपल्याला या जगामध्ये जे काही दिसत आहे ते सर्व काही जळून नाश होईल. है इस तरह। Praise the Lord. इसलिए नाश होने वाला बातों पर मन ना लगाए, आणि नाश होणाऱ्या गोष्टीकडे मन लावू नका. है ना। जो लोग प्रभु में बुलाहट पाया, आणि ज्या लोकांना देवापासून पाचारण मिळालेलं आहे हमेशा अपना मन स्वर्गीय बातों में आणि लगाए। नेहमी त्यांनी आपलं मन स्वर्गीय गोष्टीकडे लावायचं और आहे. हमारे लिए स्वर्ग से आने वाला प्रभु यीशु मसीह की हम बाट जोते हैं। आणि स्वर्गातून येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची आपण वाट पाहत आहोत. जैसे हम नया आकाश और नया पृथ्वी की बाट जो रहा है, आणि ज्याप्रमाणे नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीची आपण वाट पाहत उसी आहोत प्रकार फिलिपियों 3 अध्याय का 20-21 वचन में लिखा है, आणि त्याचप्रमाणे फिलिप्पियराचं पत्र 3 अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये लिहिलंय. 3 का 20 और 21 फिलिपियों। पर हमारा स्वदेश स्वर्ग पर है और हम एक उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह की वहां से आने की बात जो रहे हैं। बस हम मतलब स्वर्ग से आने वाला प्रभु यीशु मसीह की आगमन की बाट जो रहा है, आणि स्वर्गातून येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची आम्ही वाट पाहत आहोत. इस बात का बाट जो रहा है, आणि कुठल्या गोष्टीची वाट पाहत आहे? प्रभु यीशु मसीह स्वर्ग से हमारे लिए आएगा उसकी बाट जो आणि है। प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून आपल्याकरता येणार आहे याची आपण वाट पाहतो. आज उड़ने के टाइम पर आपका दिल में ऐसा विचार आया, आणि आज सकाळी उठल्यानंतर तुमच्या मनामध्ये असा विचार आला का? अपने आप को परखो, आपण स्वतःला पारखा. बोलने के लिए बहुत बात है। बोलण्याकरता खूप काही आहे. प्रियो, आज प्रभु है मेरा प्रभु करके कहने के लिए लज्जाता है। आणि आज परमेश्वर हे माझे सेवक आहे, माझे लोक आहे असं बोलण्याकरता त्याला लाज वाटते का? और आखिरी कोई बात को इब्रानियों 11 का 16 वचन पढ़कर मैं समाप्त करना चाहूंगा। आणि इब्रिकराचं पत्र 11 अध्याय त्याचं 16 वचन वाचून या ठिकाणी मी थांबेल. पर वे एक उत्तम अर्थात स्वर्गीय देश के अभिलाषी है, इसलिए परमेश्वर उनका परमेश्वर कहलाने में उनसे नहीं लजाता, क्योंकि उसने उनके लिए एक नगर तैयार किया है। प्रेज लॉर्ड। बहुत सुंदर बात है। आणि खूप सुंदर गोष्ट आहे. प्रभु ने हमारे लिए एक नगर तैयार किया है, आणि प्रभूने आपल्याकरता एक नगर तयार केलंय वो नया यरूशलेम है। आणि ते नवीन यरूशलेम आहे. नया आकाश नया पृथ्वी में नया यरूशलेम उतराएगा। आणि नवीन पृथ्वीमध्ये नवीन आकाश आणि नवीन यरूशलेम जे आहे ते उतरून येईल. नया आकाश नया पृथ्वी में आणि नवीन आकाश नवीन पृथ्वीमध्ये नया यरूशलेम उतराएगा। नवीन यरूशलेम उतरून येईल हम उसमें हमेशा रहने वाले हैं। आणि त्याच्यामध्ये नेहमी आपण राहणार आहोत. वो नगर प्रभु हमारे लिए तैयार कर, आणि ते नगर प्रभू आपल्याकरता तयार करत उससे आहे. पहले प्रभु हमको लेकर जाएगा, आणि त्याच्या अगोदर प्रभू आपल्याला घेऊन जाईल तो अपने को तैयारी में रहना है। आणि आपण तयारीत राहायचं वो आहे. शायद आज हो सकता है, आणि कदाचित ते आज होऊ शकतं. आज के लिए आप तैयार है? आणि आज करता तुम्ही तयार आहात मैं ना? अपने आप को पूछ रहा हूं। आपण स्वतःला विचारायचं. प्रभु मेरा परमेश्वर के कहने के लिए मेरी बारे में प्रभु को लज्जा होता है क्या? आणि हे माझे सेवक आहे असं बोलण्याकरता प्रभूला लाज वाटते का? ऐसा कोई काम हम ना करें, अशा प्रकारचं कुठलं काम आपण करू नये. हम अपने आप को पढ़ें, आपण स्वतःला पारखा, हम अपने आप को जांच, आपण स्वतःला और पडताळा प्रभु के लिए हम तैयार हैं। आणि प्रभू करता आपण तयार राहा. इन वचनों के द्वारा प्रभु आप सबको जल्दी से जल्दी आने वाला प्रभू को स्वीकारने की तैयारी में रहने के लिए मदद करें। आणि या वचनाच्या द्वारे लवकरात लवकर येणाऱ्या प्रभूचा स्वीकार करण्याकरता प्रभू सहाय्य करो. प्रभु का अनुग्रह आप सबके साथ। आणि प्रभूची कृपा आपल्या सगळ्या सोबत असो. आमीन। आमेन. ये समय